आपल्यामध्ये ब्लड असतं, तर तसं कीटकांमध्ये ब्लड नसतं. पण ब्लड सारखाच दिसणारं एक फ्लुइड असतं. ब्लड सारखं दिसणारं नाही, ब्लड सारखं काम करणारं एक फ्लुइड असतं, ज्याला हिमोलिम्फ असं म्हणतात. तर ते असतं. त्यांच्याही मध्ये नर्व्हस सिस्टीम असते, ब्रेन असतो आणि गँग्लिया असतात, जे वेगवेगळ्या ऑर्गन्सना जोडलेले असतात. जसं एक विव्हर अँट आहे, तर त्याची जी राणी आहे तर ती खूप सुंदर हिरव्या रंगाची दिसते. पण त्याचे जे वर्कर्स आहेत तर ते असे केशरी रंगाचे असतात. किंवा काही पिवळ्या रंगाच्या पण मुंग्या आहेत. आता अजून एक कॅम्पोनोटस सेरिशियस नावाची मुंगी आहे, जिचं पोट अतिशय सुंदर असं सोनेरी रंगात चमकतं. आणि दुसरं म्हणजे वाळव्या काय करतात की जो आपल्या वातावरणातला जो नायट्रोजन असतो, तर वाळव्या त्या त्यांच्या शरीरात घेत असतात आणि त्यांच्या शरीरातनं हा नायट्रोजन जेव्हा बाहेर पडतो त्यांच्या विष्ठेरूपी, तेव्हा तो नायट्रोजन परत जमिनीत जाऊन मिळतो. म्हणजे एक प्रकारे नायट्रोजन फिक्सेशनचं काम या वाळव्या करत असतात. तर ही त्यांची खूप मोठी मदत आहे निसर्गाला. खरंय, अगदी. मुंग्या सुद्धा झोपतात, पण त्यांची झोप अशी एकसंध नसते आपल्यासारखी 7-8 तास. तर मुंग्या दिवसातनं खूप म्हणजे एक 18-20 वेळेला 1-1 मिनिटाच्या डुलक्या काढतात. जेव्हा मुंग्यांना कळतं की आपल्याला इन्फेक्शन झालंय, तर तेव्हा त्या मुंग्या स्वतः आयसोलेट होतात, लांब जातात किंवा ऍटलिस्ट त्या ही काळजी घेतात की त्या राणी मुंगीच्या जवळ जाणार नाहीत. कारण राणी मुंगी महत्वाची, ती अंडी घालत असते वारुळामध्ये. डायकामा नावाच्या मुंग्यांवरती काम केलं, तर त्या मुंग्यांचं एक खूप इंटरेस्टिंग बिहेवियर आहे. तर त्या काय करायच्या की वेगवेगळ्या गोष्टी निसर्गातनं जमा करून आणायच्या, की मग त्याच्यामध्ये छोटी छोटी म्हणजे छोट्या छोट्या काड्या असतील, छोटी दगडं असतील, रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या असतील, पक्ष्यांची पिसं असतील, आणि त्या सगळं गोळा करून त्यांचा जो नेसचा एंट्रन्स आहे, जे दार आहे त्यांच्या कॉलनीचं, तर त्याच्या अवतीभोवती त्या सुंदर पद्धतीने डेकोरेट करून ठेवायच्या. तर मुंग्या निसर्गामध्ये आणि आपल्यासाठी महत्वाच्या का ठरतात? म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर मुंग्या नसतील तर काय? नमस्कार. प्रत्येक सजीव हा निसर्गामध्ये महत्वाचा असतो आणि त्या प्रत्येकाचं निसर्ग साखळीमध्ये एक विशेष असं स्थान असतं. एखाद्या जरी प्राणीमात्राची संख्या कमी किंवा जास्त झाली तर त्याचा थेट परिणाम हा पर्यावरणावर होत असतो. याचं कारण म्हणजे सिम्बायोटिक लिव्हिंग, म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणं, अवलंबून राहणं. आणि हा तर निसर्गाचा नियम आहे. तर या जैवविविधतेमध्ये 70% प्रमाण हे कीटकांचं आहे आणि आपण त्यांना क्षुद्र आणि उपद्रवी समजतो. किती सहजपणे आपण म्हणतो ना की काय किडामुंगीसारखं आयुष्य जगायचं. खरं तर हे कीटक विश्व खूप समृद्ध आहे आणि त्याहीपेक्षा जास्त ते विस्मित करणार आहे. आजच्या आपल्या गप्पांवरून तुम्हाला ते लक्षात येईलच. तर या कीटक विश्वाबद्दल माहिती सांगायला कीटकशास्त्रातल्या तज्ज्ञ नूतन कर्णिक आज आपल्याकडे आलेल्या आहेत. नूतन एंटॉमॉलॉजिस्ट आहे आणि लहानपणापासूनच तिला निसर्गाविषयी विशेष कुतूहल, आवड आणि प्रेम आहे आणि त्याच्यामुळेच या विषयातला तिचा अभ्यास अगदी दांडगा आहे. तसंच किड्यांच्या अनेक जातींवर तिनं संशोधन देखील केलंय. मित्र किडा फाउंडेशनची ती सहसंचालक आहे. तर आज आपण नूतनशी गप्पा मारणार आहोत. नूतन शब्दयात्रीमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज तुझ्याकडनं कीटक विषयामधल्या अतिशय इंटरेस्टिंग अशा गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत आणि मुख्य म्हणजे तू संशोधन करताना तुला काय काय अनुभव आले ते सुद्धा आम्हाला ऐकायचं. जरूर. तर सर्वप्रथम कीटकांचं ह्या निसर्ग साखळीमध्ये महत्व काय असतं? कीटक बघायला गेलं तर आपल्या निसर्ग साखळीचा एक खूप मोठा हिस्सा आहे. म्हणजे जवळपास 70% जैवविविधता ही कीटकांनी बनलेली आहे. आणि कीटक खूप वेगवेगळ्या म्हणजे आपल्या पिकांवरती येणाऱ्या किडींना खातात, एक पेस्ट कंट्रोलर म्हणून काम करतात. तसंच या विविध कीटकांना खाणारेही खूप छोटे प्राणी आहेत, पक्षी आहेत किंवा ॲम्फिबियन्स आहेत, सरडे आहेत, बेडूक आहेत. तर अशा असे असंख्य वेगवेगळे प्राणी कीटकांवरती भक्ष्य म्हणून अवलंबून असतात. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे कीटक निसर्गातला खूप कचरा, कुजलेला कचरा संपून स्वच्छ करतात. तर त्याच्यामुळे एक निसर्गाचे स्वच्छता कर्मचारी असं पण आपण कीटकांना म्हणू शकतो. तर कीटकांचे प्रचंड वेगवेगळे उपयोग आहेत आपल्या निसर्गामध्ये. आणि जसं काही महत्वाचे अवयव जे माणसामध्ये असतात म्हणजे मेंदू किंवा हृदय, तसे ते कीटकांमध्ये पण असतात का?
कीटकांमध्ये पण असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्यासारखे लंग्स जरी नसले तरी त्यांच्या जे स्केलेटन असतं, एक्झोस्केलेटन ज्याला म्हणतो, बाह्य कवच, तर त्याच्यावरती छोटी छोटी छिद्र असतात ज्याच्यामधनं ते बाहेरची हवा आत घेऊ शकतात. त्यांचं रेस्पिरेशन त्याच्या थ्रू होतं. आपल्यामध्ये ब्लड असतं, तर तसं कीटकांमध्ये ब्लड नसतं, पण ब्लड सारखाच दिसणारं एक फ्लुइड असतं. ब्लड सारखं दिसणारं नाही, ब्लड सारखं काम करणारं एक फ्लुइड असतं ज्याला हिमोलिम्फ असं म्हणतात. तर ते असतं. त्यांच्याही मध्ये नर्व्हस सिस्टीम असते, ब्रेन असतो आणि गँग्लिया असतात जे वेगवेगळ्या ऑर्गन्सना जोडलेले असतात. अच्छा, म्हणजे इतकासा तो छोटासा जीव असतो, पण त्याच्यामध्ये या बऱ्याच गोष्टी माणसांसारख्या पण आहेत. म्हणजे मला खरंच हा प्रश्न होता की त्यांच्यामध्ये रक्त नसतं तर मग वेगळं काय पदार्थ असतो. तर नूतन, खरं तर किड्यांचं हे सगळं जग इतकं इंटरेस्टिंग आहे आणि तुझ्याशी बोलल्यानंतर तर मला खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे हे सगळं ऐकण्याची. पण आज आपण केवळ मुंग्यांविषयी बोलणार आहोत आणि तुझा खूप चांगला अभ्यास आहे त्या विषयातल्या. तर प्रश्नांची वारुळं आता माझ्या डोक्यातही तयार झाली आहेत. तर सुरुवातीला आपण जेव्हा मुंगी म्हणतो तेव्हा ती मुंगी म्हणतो, म्हणजे स्त्रीलिंगी असं तिला संबोधतो, आणि मुंगळा म्हणजे तो मुंगळा. तर मुंग्यांमध्ये नर आणि मादी असं असतं का, आणि ते ओळखता येतं का? मुंग्यांमध्ये नर आणि मादी असं असतं, आणि नरांना ओळखण्याची सोपी खूण म्हणजे बहुसंख्य मुंग्यांमध्ये नरांना पंख असतात. आणि तर त्याच्यामुळे जर का एखादा मुंगीसारखा कीटक तुम्हाला दिसला आणि त्याला पंख असले तर बऱ्याचदा ती नर मुंगी असू शकते. आता दुसरा प्रश्न की आपल्याला जो मुंगळा म्हणजे नर वाटतो आणि मुंगी म्हणजे मादी वाटते, तर तसं नसतं. मुंगळ्यासारखा जो आपल्याला दिसतो म्हणजे मुंगी दिसते, तर ती एक वेगळ्या प्रकारची जातीची मुंगी असते. अच्छा, ती पण मुंगीच, ती पण मुंगीच, फक्त जात वेगळी. आणि साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला आपल्या आसपास ज्या बाहेर फिरणाऱ्या मुंग्या दिसतात तर त्या सगळ्या मादी मुंग्या असतात. आणि त्या कामकरी मुंग्या असतात की ज्या खाणं शोधत इकडे तिकडे फिरत असतात. तर त्याच्यामुळे नर मुंग्या आपल्याला सहसा असं काम करण्यासाठी बाहेर पडल्यात किंवा जमिनीवरती फिरतात असं सहसा दिसत नाही. तर त्याच्यामुळे ही एक साधी सोपी ओळखण्याची खूण की बाहेर दिसणाऱ्या ज्या काही मुंग्या आहेत तर त्या सगळ्या मादी मुंग्या आहेत, कामकरी मुंग्या आहेत असं आपण सर्वसाधारणपणे म्हणू शकतो. हे आपल्याला ओळखण्यासाठी. आणि मुंग्या एकमेकांच्यात त्यांना कशा ओळखतात? मुंग्यांच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे एक म्हणजे रासायनिक गंधकण असतात. तर त्याच्यावरनं त्या जेव्हा एकमेकांना स्पर्श करतात तर तेव्हा या गंधकणांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यावरनं त्यांना कळतं की खूपशा गोष्टी कळतात की ही मुंगी म्हणजे माझ्या वारुळातली का दुसऱ्या वारुळातली, किंवा तिची काय म्हणजे ती नर जातीची मुंगी आहे का मादी जातीची मुंगी आहे, अशा असंख्य गोष्टी त्यांना कळत असतात. आणि काही मुंग्या छोट्या असतात आणि मोठ्या, हे आताही तू सांगितलंस. तर त्यांच्यामध्ये फरक म्हणजे असे वेगळा काय फरक असतो ज्याच्यामध्ये ते कळून येतं की ही छोटी मुंगी आणि मोठी मुंगी, ह्याच्यातला फरक काय असू शकतो? एक म्हणजे बॉडी साईज, शारीरिक फरक तर असतोच त्यांच्यामध्ये. आणि मुंग्यांमध्ये बऱ्याचदा असं असतं की ती मुंगी तिच्या वारुळात कुठल्या प्रकारचं काम करते याच्याही वरनं तिचा शरीराचा आकार ठरतो. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर समजा जर का एखादी मुंगी सैनिक मुंगी म्हणून काम करत असेल म्हणजे तर तिचा रोल काय असतो की तिच्या वारुळावरती कोणी प्रिडेटर आला त्या वारुळाच्या आसपास तर बाहेर जाऊन त्याला हकलायचं किंवा निरीक्षण करायचं वारुळाचं. मग त्याच्यासाठी त्यांचं शरीर मोठं असतं, त्यांच्या डोक्याचा आकार मोठा असतो, त्यांचे जे माउथ पार्ट्स किंवा मॅन्डिबल्स असतात तर ते जास्त स्ट्रॉंग असतात. या उलट जर का एखादी मुंगी वारुळाच्या आतमध्ये काम करत असेल की पिल्लांची काळजी घेणं, वारुळाची डागडुजी करणं, अशा प्रकारची कामं किंवा बाहेर जाऊन खाणं आणणं, तर तिचं शरीर त्या कामाला अनुरूप असं बनलेलं असतं. किती छान आहे, इंटरेस्टिंग आहे खूपच. आणि मुंग्याच्या वेगवेगळ्या जाती असतात. तर साधारणपणे जगभरात किती संख्या आहे मुंग्याची आणि किती जाती आहेत? जगभरात मुंग्यांच्या आत्ताच्या नोंदणीप्रमाणे तरी साधारण 16,000 वेगवेगळ्या जाती आहेत. आणि मी एक ॲक्युरेट असा नंबर देऊ शकत नाही कारण हा नंबर सतत बदलत राहणार. कारण कुठे ना कुठेतरी रोज मुंग्यांच्या नवीन जाती मिळत असतात किंवा काही जुन्या जाती वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्यांची म्हणजे शिफ्टिंग चालू असतं. बायोलॉजिक म्हणजे जे संशोधक काम करतात या सगळ्यामध्ये की कुठल्या मुंगीला कुठल्या प्रकारात ठेवायचं, तर त्याच्याही मध्ये वेगवेगळे म्हणजे रिशफलिंग चालू असतं. तर त्याच्यामुळे साधारण आकडा असा आहे की 16,000 जगभरामध्ये आहेत. आणि मग त्याच्यातही भारतात आणि महाराष्ट्रात अशा किती आहेत? भारतात साधारणपणे एक 850च्या आसपास आहेत जाती आणि महाराष्ट्रात 180 जाती साधारण मिळतात मुंग्यांच्या.
आणि संख्या म्हणायची झाली तर साधारण एक 20 क्वाड्रिलियन वगैरे मुंग्या आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दर माणसा मागे 25 लाख मुंग्या असं आपण म्हणू शकतो. अच्छा. तर एवढी प्रचंड संख्या आहे, खूपच मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपण साधारणपणे बघितलेल्या म्हणजे काळ्या आणि लाल, तर ह्याच्या व्यतिरिक्त हे कुठल्या रंगाच्या असतात? म्हणजे सगळ्यात जास्त कॉमन आपल्याला हे 2 रंग दिसतात. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुंग्यांमध्ये खूप सुंदर कलर असतात. जसं एक विव्हर अँट आहे, तर त्याची जी राणी आहे तर ती खूप सुंदर हिरव्या रंगाची दिसते. पण त्याचे जे वर्कर्स आहेत तर ते असे केशरी रंगाचे असतात. किंवा काही पिवळ्या रंगाच्या पण मुंग्या आहेत. आता अजून एक कॅम्पोनोटस सेरिशियस नावाची मुंगी आहे, जिचं पोट अतिशय सुंदर असं सोनेरी रंगात चमकतं. आणि आता रिसेंटली मागच्या वर्षी आपल्या भारतातच एक मुंगीची जात सापडली, तर ती निळ्या रंगाची मुंगी आहे. अच्छा. आणि तर अशी म्हणजे निळ्या रंगाची मुंगी मिळणं हे दुर्मिळ आहे. हो, खूप. पण आपल्याला माहिती आहे लाल मुंग्या, काळ्या मुंग्या ह्याच्याही पेक्षा खूप विविधता बघायला मिळते रंगांमध्ये. पण मग संशोधन करताना तुम्ही यांना ही वेगवेगळी नावं देता का त्यांच्या रंगाप्रमाणे किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे? तर खूप वेगवेगळ्या प्रकाराने ही नावं देता येतात. म्हणजे एक म्हणजे त्या कशा दिसतात म्हणजे बाह्य रूपावरनं. आता मी सांगितलं तसं की जी निळी मुंगी दिसते तर तिचं नाव ठेवलं गेलं पॅराट्रॅकिना नीला, कारण तिचा निळा रंग आहे म्हणून. निळा आहे. कधी कधी एखादा संशोधक ज्यांनी खूप वर्ष आयुष्यभर काम केलेलं आहे कीटकांवरती, तर त्यांच्या सन्मानार्थही नाव देण्याची पद्धत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मुंगी आहे तर तिचं नाव ठेवलं गेलं क्रिमॅटोगॅस्टर गदक्करी. तर आता प्रोफेसर गदक्कर म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत तर ज्यांनी वयाची ऑलमोस्ट त्यांच्या आयुष्यातली 45 वर्ष गांधील माशा आणि मुंग्यांवरती काम केलं. तर त्यांचा सन्मान म्हणून त्यांचं नाव दिलं गेलं. त्याच्यानंतर कधी कधी त्यांच्या बिहेवियरवरनं पण नाव ठेवलं जातं की एक जम्पिंग अँट आपल्या भारतात मिळते, तर उड्या मारणारी ती उंच उड्या मारते, तर तिचं नाव आहे हर्पेग्नाथस साल्टेटर. आता हा जो साल्टेटर शब्द आहे तर त्याचा अर्थ आहे जम्पिंग. सो अशी वेगवेगळ्या पद्धतीने मुंग्यांची नावं ठेवली जातात. कधी कधी ती लोकॅलिटीवरनं ठेवली जातात. एक मुंगी आहे तर तिचं नाव आहे डायलोबोकोंडायला बँगलोरिका. आता बँगलोरिका कारण ती बँगलोरमध्ये पहिल्यांदा शोधली गेली. बरं. तर डिपेंड्स, म्हणजे हा तुमचा निर्णय असतो, ज्यांनी शोधली त्याचा किंवा ज्यांनी त्या मुंगीचं वर्णन केलं हा पूर्णपणे त्याचा डिसिजन असतो की त्याला कुठला ह्यातला फॅक्टर घ्यावासा वाटतो. म्हणजे एक तर संशोधकाचं नाव किंवा त्या जागेचं नाव जिथे ते सापडलेली आहे ती स्पीसीज, किंवा त्या मुंगीचा स्वभाव कसा आहे, किंवा ती मुंगीचं काही असं तिच्या बाह्य रूपात अशी एखादी गोष्ट आहे का की ज्याच्यावरनं आपण तो भाग घेऊन तिचं काहीतरी नाव देऊ शकतो असं. म्हणजे हे बारसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर करतात मुंगीचं. म्हणजे साधारणपणे असं म्हणता येईल का की केमिस्ट्रीमध्ये जसं आपल्याला केमिकल कंपाऊंड्सना नॉमेनक्लेचर असतं, सो त्याच पद्धतीचं हे आहे ह्याच्यामध्ये. आता खूप म्हणजे हे त्याच्याही पेक्षा खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे ही नाव देण्याची पद्धत, त्याच्यामध्ये मुंगीच्या शरीरावरच्या असंख्य गोष्टी बघाव्या लागतात मायक्रोस्कोप खाली, आणि प्रत्येक वेळेला असं काही म्हणजे खूप डेफिनेट सेट ऑफ रूल्स आहेत असं ह्याच्यामध्ये म्हणता येणार नाही. पण आता तू म्हणालीस की मुंगीला स्वभाव असतो, हे खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे आश्चर्यकारक वाटतं खरं तर मला. राईट. स्वभाव असतो म्हणजे ती काय पद्धतीनं वागते किंवा कसं तिची वर्तणूक असते ह्याच्यावरून ते नाव ठेवलं जातं. आता नाव म्हणजे सर्वसाधारणपणे काय होतं की मुंग्या वेगवेगळ्या प्रकारची बिहेवियर्स दाखवतात. तर हे जे जम्पिंग अँट सांगितलं की ती मुंगी तिच्या भक्ष्याला पकडण्यासाठी उंच उडी मारून ते भक्ष्य पकडते, त्याच्यावरनं कॉमन तिचं नाव काय तर जम्पिंग अँट. तर तसंच एक आपल्या आसपास दिसणारी जी काळी मुंगी असते की जी एकदम पायावरती चढते, गुदगुल्या करते, तर तिचं नाव आहे ब्लॅक क्रेझी अँट. का तर ती मुंगी तुम्हाला कधी एका रेषेत सरळ चालताना दिसणार नाही. अच्छा. ती खूप म्हणजे डिस्टर्ब होते तेव्हा हॅफॅझार्डली पळते, त्याच्यामध्ये काही पॅटर्न नसतो. तर तिच्या अशा प्रकारच्या वर्तणुकीवरनं तिला ब्लॅक क्रेझी अँट किंवा वेडी मुंगी म्हणू शकतो आपण, असं नाव दिलं गेलं. बरोबर. आणि एक मी ऐकलं होतं ड्रॅक्युला नावाची पण मुंगी आहे. तर ती मुंगी तशी दुर्मिळ आहे, आपल्याकडे फारशी दिसत नाही ती, पण अलीकडे ती केरळामध्ये आढळून आलेली आहे. आणि तिचं नाव ड्रॅक्युला अँट का पडलं तर एक तर ती मुंगी जमिनीखाली खोल अंधारात राहते, अंधाऱ्या जागेत, आणि ती त्या मुंगीची जी पिल्लं असतात किंवा आम्ही ज्याला अळ्या म्हणतो, लार्वा म्हणतो,
तर ही मुंगी तिच्या लार्व्हाच्या शरीरात हळूच पंक्चर करते आणि त्यातनं त्याचं जे हिमोलिम्फ असतं तर ते पिते. पण ती एवढी काळजी घेते की तिच्या पिल्लांना किंवा त्या लार्व्हाला काही अपाय होणार नाही त्यातनं. अतिशय थोड्या प्रमाणावरती ते हिमोलिम्फ घेतात न्यूट्रिशन म्हणून. बरं. पण त्याच्यामुळे त्यांना विशेष काही अपाय होत नाही लार्व्हाला. म्हणून पण हा जो तिचा स्वभाव आहे त्याच्यावरनं तिला ड्रॅक्युला अँट असं म्हटलं जातं. आणि पुष्कळदा काय होतं, ही जेव्हा कॉमन नावं अशी दिली जातात मुंग्यांना, तर त्याचा एक उद्देश असा असतो की ती लक्षात राहायला सोपी जावीत. बरं. किंवा जास्तीत जास्त मुंग्या पॉप्युलर व्हाव्यात. कारण अशी नावं लोकांच्या मनात सायंटिफिक नावं जास्त त्यांना लक्षात ठेवता येत नाहीत, पण ही कॉमन नावं पटकन लक्षात राहतात. बरोबर. तर असा एक उद्देश असतो की त्या मुंगीच्या स्वभावावरनं त्यांना अशी नावं द्यायची. थोडीशी चमत्कारिक म्हटलं तरी पण चालेल, की ज्यामुळे ती लक्षात पण राहते. तर आम्ही लहानपणी असं म्हणायचो की काळ्या मुंग्या ह्या देवाच्या असतात. कारण का, तर त्या फक्त गुदगुल्या करतात, त्या चावत नाहीत. आणि लाल मुंग्या म्हणजे पाय पडता क्षणी त्या कडकडून चावतात. तर हा कसा फरक आहे या दोन मुंग्यांमध्ये? आता सगळ्याच मुंग्या चावतात असंही नाही आणि सगळ्याच मुंग्या दंश करतात तुम्हाला असंही नाही. म्हणजे काही आकाराने खूप मोठ्या मुंग्या असतात, आपल्याला वाटतं की त्या चावतील, पण कधी कधी त्या म्हणजे काही चावत नाहीत किंवा दंश करत नाहीत. पण ज्या काळ्या मुंग्या आहेत की आपल्याला वाटतं की नुसत्या पायावर चढतात, गुदगुल्या करतात, तर काळ्या मुंग्यांमध्येही अशा काही काळ्या रंगाच्या दुसऱ्या जातीच्या मुंग्या आहेत की ज्या कडकडून दंश करतात आणि व्यवस्थित चावतात. तर आता त्या मुंगीचा आकार कसा आहे ह्याच्यावरती ठरतं की ती आपल्याला चावू शकेल का नाही. कारण आपली कधी कधी जी त्वचा असते तर ती खूप जाड असते, म्हणजे मुंगीचा चावा आपल्याला कळण्यासाठी जाणवत नाही. कारण कधी कधी छोट्या मुंगी आपण चावायचा प्रयत्न करत असतात, पण आपल्या जाड त्वचेमुळे आपल्याला ते कळत नाही. असं होतं. आणि लाल मुंग्या तर चांगल्या गडकडूनच चावतात. तर त्यांचा हा जो डंख असतो, दंश असतो, तो कितपत विषारी आणि घातक असू शकतो? आपल्याकडे ऍटलिस्ट भारतात तरी अशा मुंग्या नाहीत की ज्याच्यामुळे त्या चावल्यामुळे मनुष्य मरू शकतो. अगदी कधी कधी थोडी सूज येते एवढंच होऊ शकतं किंवा तिथे आगाग होते, पण ह्याच्या पलीकडे आपल्याकडे अशा जाती नाहीच आहेत मुंग्यांच्या की ज्या प्राणघातक ठरू शकतील. म्हणजे आता मला एक माझा किस्साच आठवतोय की शाळेत जात असताना मुंगळा चावला होता अंगठ्याला, आणि तो काढताना म्हणजे मागचा त्याचा भाग उचकटून निघाला, पण त्याची जी नांगी होती ती मात्र त्या अंगठ्यातनं बाहेर आली. करेक्ट. ते खूप जोरदार पकडून ठेवतात आपली स्किन, आणि त्यांचं शरीर तुटलं तरी ती पकड जात नाही. आणि हे थोडंसं इसापनीतीच्या गोष्टी पण आपण ज्या वाचल्यात बघ मुंग्यांच्या, की मुंगीचा एक डंख, बरोबर, तरी ती छोटी असली तिने डंख केला आणि म्हणजे ती त्या शिकाऱ्याला सुद्धा नामोहरम करते. आणि म्हणजे हत्तीची पण एक गोष्ट आहे की हत्तीसारख्या महाकाय अशा प्राण्याला सुद्धा ती नामोहरम करू शकते, इतकी ती पॉवरफुल आहे. साधारणपणे मुंगीचं आयुष्य किती असतं, किती वर्ष ती जगते? मुंगीचं आयुष्य बघायला गेलं तर त्या मुंगीची कुठली जात आहे, म्हणजे ती क्वीन आहे, राणी मुंगी आहे का कामकरी मुंगी आहे का नर मुंगी आहे, ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. आता बहुतेक सगळ्या केसेसमध्ये मुंग्यांच्या ज्या म्हणजे राणी मुंगी जी असते तर तिचं आयुष्य खूप जास्त असतं, म्हणजे ती 20-30 वर्ष पण जगू शकते. बरंच. हो. आणि कामकरी मुंग्या ज्या असतात तर त्या साधारण एक काही महिने ते 1-2 वर्ष वगैरे अशा जगू शकतात. बरं. आणि जर का तुम्ही नर मुंग्या बघितल्यात तर त्या नर मुंग्यांचं आयुष्य 1 ते 2 आठवडे एवढंच असतं. तर त्याच्यामुळे मुंग्यांच्या एकाच वारुळातल्या जरी मुंग्या घेतल्या तरी प्रत्येक मुंगीचं आयुष्य तिच्या रोलप्रमाणे कमी जास्त असू शकतं. आणि ऑन टॉप ऑफ दॅट बाकीचे जे अवतीभोवतीचे जे काही फॅक्टर्स आहेत, म्हणजे तापमान किती आहे किंवा आर्द्रता किती आहे वातावरणातली, त्यांना काय फूड अवेलेबल आहे आसपासच्या परिसरात, तर अशा गोष्टींवरतीही हे सगळं डिपेंड असतं की किती आयुष्य त्यांचं कसं कमी जास्त होतं. मुंग्यांना कोणकोणते सेन्सेस असतात? म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, जशी की त्यांना स्पर्श कळतो का, चव कळते का, वास येतो का? मुंग्यांचे सेन्सेस खूप पॉवरफुल असतात, पण त्यांची नजर जी असते तर ती थोडी अंधुक असते, म्हणजे त्यांना आपल्या इतकं शार्प दिसत नाही. मुंग्यांना ब्लरी व्हिजन असते त्यांची जरा, कारण मोस्टली सगळ्या मुंग्या अंडरग्राऊंड असतात तर त्याच्यामुळे त्यांना एवढी गरज पडत नाही जमिनीखालच्या अंधारात गोष्टी शोधण्याची. पण त्यांचा सर्वात म्हणजे अतिशय पॉवरफुल घ्राणेंद्रिय जर का आपण म्हणायला गेलं तर ते म्हणजे त्यांच्या स्पर्शिका किंवा अँटेना ज्या डोक्यावरती असतात, आणि त्या ज्या अँटेना असतात तर त्याच्या तर्फे त्यांना कुठलेही गंध किंवा एखाद्या गोष्टीची चव समजू शकते, किंवा हवेतले सूक्ष्म बदल सुद्धा त्यांना जाणवतात. अतिशय सेन्सिटिव्ह अँटेना असतात ज्याच्यावरती वेगवेगळ्या टाईपचे केमोरिसेप्टर्स असतात.
की ज्याच्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण, केमिकल्स या सगळ्याचा त्यांना वास येऊ शकतो. अच्छा, बर. आणि डोळे तू म्हणतेस की साधारणपणे अशी अंधुकशी अशी दृष्टी असते त्यांना. तर मी असं वाचलं की काही काही मुंग्यांना तर 5 डोळे पण असतात. 5 असं नाही, म्हणजे त्यांना बहुतेक मुंग्यांना 2 डोळे असतात, नॉर्मल डोळे. आणि ज्या मुंग्या म्हणजे पुढे मेटिंग फ्लाईटवरती जाणार असतात किंवा मिलनासाठी जाणार असतात, ज्यांना पंख असतात, अशा ज्या नर किंवा मादी मुंग्या असतात, तर त्यांना या 2 डोळ्यांच्या व्यतिरिक्त कपाळावरती मध्यभागी 3 छोटे डोळे असतात, ज्यांना आम्ही ऑसेलाय असं म्हणतो. तर त्याचं कार्य हे असतं की म्हणजे जो काही आसपास प्रकाश आहे तर त्या प्रकाशाची तीव्रता किती कमी आहे किंवा किती जास्त आहे, तर हे ते ऑसिलाय कॅप्चर करत असतात. अच्छा, बर. म्हणजे किंवा ज्या मुंग्या एकट्या हिंडतात बाहेर, की ज्यांना जास्त करून डोळ्यांची किंवा बाहेरची इन्फॉर्मेशन मिळवण्याची गरज आहे, तर अशा मुंग्यांमध्ये हे असे 3 ऑसिलाय दिसून येतात. बर, ओके. आमच्या जुन्या घरामध्ये अशी भिंतीतली कपाटं असायची आणि साधारणपणे रद्दी किंवा जुनी पुस्तकं अशी काही तिथं ठेवली जायची. तर एकदा तो कप्पा साफ करताना पुढची जेव्हा पुस्तकं काढली तेव्हा मागे पूर्णपणे भुसभुशीत अशी माती होती आणि पुस्तकाचे तुकडे वगैरे असे पडलेले होते आणि तिथे पांढऱ्या मुंग्या होत्या. तर ह्या पांढऱ्या मुंग्या, त्यांना मुंग्या म्हणायचं की ती वाळवीच असते, आणि मुंगी आणि वाळवी ही एकच असते का? नाही, तर तू जे मला सांगतेस वर्णन करून, तर त्याच्याप्रमाणे त्या वाळवीच असणार, ज्या पांढऱ्या मुंग्या तुला वाटलेल्या त्या. कारण वाळवीचं शरीर अगदी पेल असतं दिसायला, म्हणजे त्या पांढरटसरच दिसतात आणि त्यांना व्हाईट ॲन्ड्स असंच म्हणतात. पण वाळवी आणि मुंग्यांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे वाळवी या झुरळांच्या जास्त जवळच्या वर्गात जाणार आहेत आणि वाळवी जास्त करून लाकडामधलं सेल्युलोज खातात. तर त्याच्यामुळे त्या असं कागद वगैरे खायला येतात जास्त करून. कारण लाकडापेक्षा कागद हे जास्त पातळ असतो किंवा मऊ असतो चावायला, तर त्याच्यामुळे त्या कागदावरती अटॅक करू शकतात. बर. पण म्हणजे त्या लाकूडही खातात, म्हणजे काही लाकूड सुद्धा खातात असं मी ऐकलं? नाही, वाळवी बिल्डिंग खातात ही अतिशयोक्ती. वाळवी कधी बिल्डिंग खात नाहीत. पण बहुतेक वेळेला काय होतं, आपल्याला बिल्डिंगवरती वाळवीची ये-जा होताना दिसते, तर ती अशासाठी की बहुतेक ठिकाणी अशा बिल्डिंग्समध्ये जे क्रॅक्स असतात, त्याच्यामध्ये जे पाणी असतं किंवा आर्द्रता असते, तर त्याच्या शोधात या वाळव्या टनेल्स करून जात असतात. पण त्या काही खात नसतात ती बिल्डिंग. तर त्या जिथे जिथे म्हणजे तुमच्याकडे काही सीपेज असेल, लिकेज असेल फ्लॅटमध्ये किंवा छोट्या भेगा, क्रॅक्स असतील की जिथे ओलावा असेल, तर त्या ओलाव्याच्या शोधात या वाळव्या हिंडत असतात. आणि मग जर का एखादं त्यांना त्या बाहेर आल्या आणि तिथे जर का काही फर्निचर असेल, लाकूड असेल, तर मग ते त्याच्यावरती अटॅक करतात. पण वाळवीमुळे एखादी बिल्डिंग संपली वगैरे असं कधी होत नाही. ती अतिशयोक्तीच आहे. बरोबर. पण म्हणजे मग वाळवी आणि मुंगी ह्याच्यामध्ये फरक आहे, आणि वाळवी ही तशीही पर्यावरणपूरक आहे का? हो, कारण वाळवी प्रचंड हा जो सगळा निसर्गातला जो सेल्युलोज आहे की ज्याचं विघटन व्हायला खूप अवघड असतं, अशा गोष्टी म्हणजे कुजलेलं लाकूड हे सगळं वाळवी संपवत असते. वाळवी कधीही जिवंत लाकूड खात नाही, तर ती नेहमी मेलेलं कुजलेलं लाकडाच्या मागे येते आणि ते संपवते. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे वाळवीचा. आणि दुसरं म्हणजे वाळव्या काय करतात की जो आपल्या वातावरणातला जो नायट्रोजन असतो, तर वाळव्या त्या त्यांच्या शरीरात घेत असतात आणि त्यांच्या शरीरातनं हा नायट्रोजन जेव्हा बाहेर पडतो त्यांच्या विष्ठेरूपी, तेव्हा तो नायट्रोजन परत जमिनीत जाऊन मिळतो. म्हणजे एक प्रकारे नायट्रोजन फिक्सेशनचं काम या वाळव्या करत असतात. तर ही त्यांची खूप मोठी मदत आहे निसर्गाला. खरंय, अगदी. म्हणजे पर्यावरण म्हणजे वाळवी जर का नसेल, तर जंगलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला कुजलेली झाडं आणि वाळक्या लाकडांचा कचरा पडलेला मिळेल, की ज्याचं विघटन व्हायला कित्येक वर्ष लागू शकतात. पण वाळवी हा म्हणता अशा गोष्टी संपवते आणि स्वच्छ करते. पण आपल्यासाठी ह्या विध्वंसक म्हणतो आपण, पण खरं तर त्या निसर्गासाठी उपयोगीच ठरतात. अगदी. आपण फक्त प्रत्येक जण त्याचं काम, कुठलाही कीटक निसर्गामध्ये त्याचं काम करत असतो. आपण फक्त तो दृष्टिकोन डेव्हलप केला पाहिजे की अरे हा त्याचं काम करतोय निसर्गात, तर ते काम काय ते फक्त आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर मुंगी काय खाते आणि तिच्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असं काही असतं का? मुंग्या खूप वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खातात. शाकाहारी आणि मांसाहारी असं असतं त्यांच्यामध्ये. पण शाकाहारी जरी एखादी मुंगी बघितली तरी त्याच्यामध्ये खूप प्रकार असतात. काही मुंग्या झाडांमधला मध घेतात, तर काही मुंग्या फक्त बिया खातात, किंवा काही मुंग्या वाळकी पानं किंवा कुजलेली पानं खात असतात. काही मुंग्या जिवंत किडे पकडून खातात, तर काही मुंग्यांना मेलेले किडे पण चालतात.
सो असे असंख्य प्रकार आहेत, म्हणजे कशावरही त्या सर्व्हाइव्ह होऊ जगू शकतात. काही मुंग्यांना काहीही चालतं, म्हणजे त्यांना अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी पण खायला चालतात, किडे पण चालतात, म्हणजे असंख्य प्रकारचं खाणं खातात. तर अशा मुंग्यांना जनरलाइज्ड मुंग्या असं म्हणतो. काही मुंग्या ज्या असतात त्या स्पेशलिस्ट असतात, म्हणजे आम्ही फक्त जिवंत किडेच खाणार किंवा आम्ही फक्त मेलेले किडेच खाणार, अशा ह्याच्या प्रकारे पण त्यांची विभागणी झालेली असते. अच्छा. आणि मुंग्या ह्या बुरशीची शेती करतात? हो, म्हणजे अमेरिकेमध्ये अशा काही मुंग्या आहेत की ज्या बुरशीची शेती करतात. आणि बुरशीची शेती करतात म्हणजे काय करतात, तर या मुंग्या झाडांची आधी पानं तोडून घेऊन येतात आणि त्यांची पेस्ट करतात. आणि या पेस्टवरती, म्हणजे ही झाडांची पानं ते आपल्या वारुळात नेतात आणि त्यांच्यावरती एक बुरशीचा धागा ठेवतात. आणि ती बुरशी या पानांवरती वाढत असते आणि मुंग्या या बुरशीवरती ही बुरशी खाऊन जगतात. पण या मुंग्या इतक्या स्पेशलिस्ट मुंग्या आहेत की त्या फक्त बुरशीच खातात आणि बुरशी सोडून काही दुसऱ्या खात नाहीत. अच्छा. तर त्याच्यामुळे ती फारच एक या मुंग्यांची भन्नाट अशी इकोसिस्टीम असते त्यांच्या वारुळाच्या आतमध्ये, कारण त्या सगळ्या कॉलनीचं आयुष्य बुरशी हे एकमेव अन्न असल्यामुळे फक्त तिच्यावरती अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे मग या मुंग्या त्या बुरशीच्या शेतीची खूप काळजी घेतात, स्वच्छ ठेवतात त्या बुरशीच्या शेतीला. इनफॅक्ट त्या बुरशीच्या शेतीला खत म्हणून त्या स्वतःची विष्ठा वापरतात. अच्छा. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारांनी त्या आपल्या शरीरातनं अँटीबायोटिक्सचा वापर करून हे बघतात की त्यांच्या वारुळामधल्या बुरशीवरती दुसऱ्या कुठल्या पॅथोजेनचा अटॅक होणार नाही ना. म्हणजे त्यांच्या शेतीवरती कीड लागू नये ह्याची काळजी त्या घेतात. एवढंच नाही तर आपल्याकडचे शेतकरी कसे वेगवेगळी बियाणं एक्सचेंज करतात, देवाणघेवाण करतात बियाणांची, तर तसंच या ज्या लीफ कटर अँट्स आहेत, म्हणजे ज्यांना अमेरिकेमध्ये लीफ कटर अँट्स म्हटलं जातं किंवा फंगस ग्रोईंग अँट्स, तर यांच्या वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये बुरशीचे धागे पण एक्सचेंज होताना दिसून आलेले आहेत. म्हणजे काय फॅन्टॅस्टिक पद्धतीने त्यांची शेती चाललेली, आणि तीही आपल्या कित्येक वर्ष आधीपासून, शेकडो वर्षांपासून. म्हणजे जे आपण आता सगळं इन्व्हेंट केलंय तर ते मुंग्या हजारो वर्षापासून करत आलेले आहेत. पुढेही आपण याच्याविषयी बोलणारच आहोत. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की त्या एवढ्याशा प्राण्याला, एवढ्याशा सूक्ष्म जीवाला म्हणूया आपण बुद्धिमान म्हटलं पाहिजे. अगदी अगदी. तर आता मुंगी मधही खाते असं तू म्हणालीस, आणि मुंगी आणि साखर हा तर संबंध नेहमीच जोडला जातो. म्हणजे तुकारामांचा अभंग पण आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, आणि अशी म्हण पण आहे की मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडं फोडू नये. तर हा एक वेगळा संदर्भ झाला. पण मुंगी आणि साखरेचा हा जो काही संबंध जोडला जातो त्याच्यात कितपत तथ्य आहे? मुंग्या साखरेकडे, कुठल्याही मुंग्या असू देत, तर त्यांना एक म्हणजे सतत एनर्जीची गरज असते. म्हणजे कारण त्यांना बाहेर त्या मुंग्या फिरत असतात, खूप कामं असतात, त्यांना आपल्या कॉलनीसाठी खूप खाणं गोळा करून आणायचं असतं. तर त्याच्यामुळे इन्स्टंट एनर्जी कशात न मिळेल ह्याच्या त्या नेहमी शोधत असतात. आणि कुठलेही गोड पदार्थ, मध काय किंवा साखर काय, यांचा वास त्यांना पटकन लागतो. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या स्पर्शिका खूप सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यामुळे लांब अंतरावरती जरी एखादी मध किंवा काही साखर ठेवलेली असेल तरी त्याचा त्यांना लगेच पत्ता लागतो आणि त्या तिथे येऊन ते घेऊन जातात. मी हेच विचारणार होते की मुळातच कुठेतरी अन्न आहे, ह्याचा सुगावा त्या मुंगीला कसा लागतो, आणि ती एक तर येते शोधते आणि ती इतरांपर्यंत हा संदेश कसा पोहोचवते? तर समजा काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे आणि तिथे ती मुंगी आली, तर तिने तो उचलला पदार्थ आणि ती काय करते, ती परत जाताना तिच्या पोटामधनं एक प्रकारचा रासायनिक द्राव सोडत जाते ज्याला फेरोमोन्स म्हणतात. आणि तो द्राव तिच्या घरापर्यंत ती घेऊन जाते, मार्किंग केल्यासारखं, आणि त्याच्यामुळे ती आतमध्ये जाते. तर त्याच्या बाकीच्या मुंग्यांना तो ट्रेस करत करत परत त्या खाण्यापर्यंत जाता येतं. आणि याशिवाय ती तिच्या तोंडात जे खाणं घेऊन गेली तर ते खाणं ती बाकीच्या मुंग्यांबरोबर शेअर करते. त्याच्यामुळे त्यांना टेस्ट मिळते की हे काय आहे आणि कुठे आहे हे त्यांना कळतं, आणि त्यांना हेही कळतं की किती प्रमाणात खाणं असेल बाबा, किती मुंग्यांनी जाण्याची गरज आहे तिथे. या सगळ्या गोष्टी त्या एकमेकांबरोबर कम्युनिकेट करत असतात. अच्छा, खरंच किती अमेझिंग आहे. म्हणजे लहानपणीचा एक असा द्वाड उद्योग पण असायचा की मुंग्यांची अशी रांग जर असेल ना तर मधनच ती रांग पुसायची आणि बघायचं की मागच्या मुंग्या कशा धडपडतात, काहीतरी गोंधळतात. पण तसं होत नाही सहसा, आणि पुन्हा त्यांची रांग सुरळीत सुरू होत, कारण नवीन मुंग्या लगेच ट्रेल मार्क करतात ना दुसरा. तर त्याच्यामुळे त्यांना जरी तुम्ही तो पुसून टाकलात जी त्यांची रेषा, तरी लगेच काही मुंग्या अजून एक नवीन रेषा बनवतात त्यांच्या पोटामधनं ते फेरोमोन सोडून. म्हणजे हा एक त्यांचा कम्युनिकेशनचाच भाग आहे. अगदी. हो.
आणि असंही दिसतं की एखादी मुंगी जर कुठे असेल आणि दुसरी विरुद्ध दिशेने येणारी तिला जर भेटली तर त्या दोघी अशा काहीतरी गप्पा मारताना दिसतात, एकमेकींना काहीतरी सांगताना दिसतात. तर ते नेमकं काय असतं, काय कम्युनिकेशन त्या करत असतात? त्या दोघी जणी त्यांच्या स्पर्शिका एकमेकांना टेकवत असतात एकमेकांच्या डोक्यावरती आणि वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ह्याच्यामधनं त्यांना कळत असते की समोरनं आलेली मुंगी कुठल्या वारुळातली आहे का, ती माझ्याच वारुळातली मुंगी आहे, ती माझ्यासारखीच कामकरी मुंगी आहे का, किंवा ती मुंगी नर आहे का मादी. मी म्हटलं त्याच्याप्रमाणे मुंग्यांचे डोळे एवढे काही चांगले नसतात, तर त्याच्यामुळे त्यांना त्यांची सगळी भिस्त ही या केमिकल कम्युनिकेशन वरती असते. अच्छा. आणि किंवा त्या समोरनं येणाऱ्या मुंगीने काही खाणं तोंडात आणलंय का, किंवा काय आहे की तिच्याकडे अजून काही माहिती आहे का, ही सगळी देवाणघेवाण या टचमधनं होते. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या एकमेकांशी बोलतायत. असंही होऊ शकतं की कधी कधी हे ब्लँक कम्युनिकेशन असतं, म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी माहितीची देवाणघेवाण होतच असते असं काही नाही. कधी कधी ते नुसतं टच करतात आणि निघून जातात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स अशा विविध पद्धतीची देवाणघेवाण केली जाते. अच्छा. आता काम करणाऱ्या माणसांनाही आपण म्हणतो की कसा मुंगीप्रमाणे सतत काम करत असतो, तर तसंच ह्या सतत काम करणाऱ्या, धावपळ करणाऱ्या ह्या ज्या मुंग्या आहेत त्या कधी दमतात का? हो. आणि झोप घेतात? अगदी मुंग्या सुद्धा झोपतात, पण त्यांची झोप अशी एकसंध नसते आपल्यासारखी 7-8 तास. तर मुंग्या दिवसातनं खूप म्हणजे 18-20 वेळेला 1-1 मिनिटाच्या डुलक्या काढतात. पॉवर नॅप म्हणू शकतो. तर छानच आहे असं, म्हणजे त्या करतात आणि त्यांच्या हालचाली मंदावतात. अच्छा. आणि त्या नुसत्या स्तब्ध बसून राहतात एका ठिकाणी. कधी कधी असं दिसतं की त्यांचे अँटेना पण हळूहळू खाली येत आहेत, पण इतक्या छोट्या नॅप्स असतात त्यांच्या डुलक्या, ते बघणं खूप मजेशीर असतं. आणि असं एका आर्टिकलमध्ये मी वाचलं होतं की जेव्हा त्यांच्या ब्रेन ऍक्टिव्हिटी वरती संशोधन झालं, त्याच्या निरीक्षणातून असं दिसून आलं की मुंग्यांना स्वप्न सुद्धा पडतात. ऍक्च्युली मुंग्या काय, किंवा त्यांच्या व्यतिरिक्त जे बाकीचे कीटक आहेत, तर ते बघायला गेलं तर म्हणजे ह्या विषयावरती अभ्यास खूप कमी झालेला आहे. असं दिसून येतंय की कदाचित त्यांना स्वप्नांसारखं काहीतरी त्यांच्या मनात चाललेलं असावं, पण या विषयातला रिसर्च अजून खूप लिमिटेड आहे, म्हणजे व्हायचा आहे खूप. तर त्याच्यामुळे आता नक्की सांगता येणार नाही की त्यांना स्वप्न पडतात का नाही ते. पण साधारण हे असं काहीतरी आहे, म्हणजे कितीतरी गोष्टी अजूनही संशोधन करायची गरज आहे. हो. आणि त्याच्यामधून मिळू शकतं काही ना काही. म्हणजे आपण म्हणायला गेलं ते लाईक वी हॅव जस्ट टच द टिप ऑफ द आईसबर्ग असं म्हणता येईल. नूतन, मुंगी जेव्हा चिरडली जाते तेव्हा पण एक असा विशिष्ट प्रकारचा वास येतो, तर तेही त्या फेरोमोन्समुळे असतो आणि कशामुळे? त्या असा म्हणजे एक टॅपिनुमा जातीची मुंगी आहे, तर तिला जर का तुम्ही चिरडलं तर एकदम असा पंजंट असा वास बाहेर पडतो. तर तो म्हणजे ती मरताना त्या बेसिकली ह्या प्रिडेटर पासनची त्यांची डिफेन्स टॅक्टिस आहे की असा घाण वास सोडायचा म्हणजे प्रिडेटर पळून जाईल, किंवा त्याला घाबरवण्यासाठी मुंग्या हा वास सोडतात. आणि कधी कधी हा वास जेव्हा बाहेर पसरतो तेव्हा बाकीच्या मुंग्यांना पण कळतं की अरे इथे धोका आहे, इथे यायला नको. सो ती बाकीच्यांना अलर्ट करून मरत असते की इथे येऊ नका असं. खरंच किती आश्चर्यकारक आहे हे. पण मग ही अशी जी अर्धमेली मुंगी जर समजा तिथे असेल तर तिला दुसरी कोणी मुंगी येऊन घेऊन जाते का, तिचं काय होतं? म्हणजे काही वेळेला असं दिसतं की एखादी मुंगी येते, आजूबाजूला अशी बघून जाते, निघून जाते, पण काही वेळेला असंही दिसतं की ती तिला उचलून कुठेतरी घेऊन जाते. तर ती कुठे घेऊन जाते? जर का एखादी मुंगी जखमी असेल तर शक्यतो बाकीच्या मुंग्या अशा प्रयत्न करतात की तिला वाचवायचं, म्हणजे तिला परत घेऊन जायचं वारुळात, तिला थोडीफार ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे बेसिकली थोड्या जखमा वगैरे काही झाल्या असतील तर मुंग्या त्या चाटतात आणि त्या बऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. पण अगदीच जर का ती मुंगी मेलेली असेल तर बहुतेक सगळ्या मुंग्यांमध्ये एक अशी ठरलेली जागा असते की जिथे मेलेल्या मुंग्या नेऊन टाकतात त्या. तर त्याला ग्रेव्हयार्ड असं म्हणतात. पण ग्रेव्हयार्ड हो, पण आपल्या डोळ्यांसमोर जे काय येतं म्हणजे असं काही फॅन्सी नसतं तिथे काही की असं काही मुंग्यांच्या समाधी आहेत किंवा लिहिलंय की ही मुंगी खूप शूर होती आणि ती गेली वगैरे. तर असं जो काही आपण सीन इमॅजिन करू शकतो तर असं काही घडत नाही. एक साधी जागा असते, कॉर्नर असतो, जिथे त्या सगळ्या मुंग्या नेऊन टाकल्या जातात. अच्छा. आणि याचं कारण असं की मेलेल्या मुंग्यांमार्फत इन्फेक्शन्स येऊ शकतात वारुळामध्ये, तर त्याच्यामुळे मुंग्या अतिशय काळजी घेतात सगळं वारुळ स्वच्छ राहील, इन्फेक्शन्स कुठली बाहेरची येणार नाहीत यासाठी. आणि त्याचाच एक उपाय म्हणून मेलेल्या मुंग्यांना ते लांब टाकून देतात वारुळाच्या. अच्छा, बरं.
ही इन्फेक्शन्स वरनं माझ्या लक्षात आलं की जसं आपण कोविडमध्ये सोशल डिस्टन्सिंग शिकलो, आपल्याला करायला लागलं, तसं ह्या मुंग्या सुद्धा शेकडो वर्षांपासून म्हणजे त्यांच्यामध्ये ही पद्धत आहे की आजारी पडली असेल मुंगी, तीही सोशल डिस्टन्सिंग करते. हे खरं आहे का? हो, ते खरं आहे. म्हणजे आजारी जेव्हा मुंग्यांना कळतं की आपल्याला इन्फेक्शन झालंय, तर तेव्हा त्या मुंग्या स्वतः आयसोलेट होतात, लांब जातात, किंवा ऍटलिस्ट त्या ही काळजी घेतात की त्या राणी मुंगीच्या जवळ जाणार नाहीत. कारण राणी मुंगी महत्वाची, ती अंडी घालत असते वारुळामध्ये, तर त्याच्यामुळे या मुंग्या ती खूप काळजी घेतात आणि कधी कधी वारुळाच्या बाहेर पण त्या जातात, निघून जातात, किंवा मग बाकीच्या मुंग्या त्यांना वारुळाच्या बाहेर नेऊन हे करतात. बर. आणि हे स्वतःवर, जसं तू मगाशी म्हणालीस तसं, समजा आजारी पडल्या असतील तर स्वतःवरच इलाज करतात आणि त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स पण तयार करतात. हो, म्हणजे मुंग्यांमध्ये अशा काही स्पेशलाइज मुंग्या असतात ज्यांना केअर गिव्हर अँड्स असं म्हणतात, नर्स मुंग्या म्हणू शकू. तर या ज्या नर्स मुंग्या असतात तर त्या अशा ज्या इन्फेक्शन झालेल्या मुंग्यांना त्यांची काळजी घेतात, त्यांना त्यांच्यात म्हणजे असं चाटतात आणि अँटीबायोटिक्स लावतात त्यांच्या अंगांना, त्यांच्या लाळ म्हणता येईल, त्यांच्या तसं म्हणता येईल, द्रावातून ते त्या अँटीबायोटिक्स लावल्यासारखं चाटतात. आणि त्यातनंही त्यांना असं वाटलं की नाही बाबा, हे इन्फेक्शन काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यावरती काहीतरी वेगळं करायला पाहिजे, तर मग त्या मुंग्या थोड्या लांब राहतात आणि लांबनं स्प्रे करतात अँटीबायोटिक्स त्यांच्या अंगावरती. म्हणजे ह्याच्यातनं त्या ही काळजी घेतात की त्या इन्फेक्शन झालेल्या मुंगीमुळे नर्स मुंग्यांना इन्फेक्शन होता कामा नये. बरोबर, स्वतःची पण त्याच्यामुळे म्हणजे मुंग्यांना हे ओळखता येतं की हे इन्फेक्शन आहे, पहिली गोष्ट, आणि दुसरं म्हणजे हे इन्फेक्शन नवीन आहे का जुनंच इन्फेक्शन कुठलं तरी आहे, त्याच्याप्रमाणे त्या ट्रीटमेंट देण्याची पद्धत बदलतात. तर मुंगी ही असे अन्नाचे कण, साखरेचे कण उचलून नेताना दिसते, तर ही मुंगीची ताकद, म्हणजे जसं आपण म्हणतो की जवळजवळ तिच्या वजनाच्या 100 पट वगैरे ती उचलते, तर कशी असते तिची शरीर रचना, म्हणजे इतकं कसं ती उचलू शकते? मुंग्यांना काय होतं की त्यांचा साईज एक तर खूप छोटा असतो, त्याचा त्यांना प्रचंड फायदा होतो, कारण त्यांच्या अंगामधले जे सगळे मसल्स असतात तर त्या सगळ्या मसल्सचा फोर्स त्यांना मिळतो कुठलीही वस्तू उचलायला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे एक्झोस्केलेटन असतं किंवा बाह्य कवच असतं मुंगीच्या अंगावरचं, तर ते अतिशय हार्ड असतं आणि त्या एक्झोस्केलेटनचा पण त्यांना सपोर्ट मिळतो एखादी गोष्ट उचलताना. आणि जर का आपण काहीतरी गोष्ट उचलणाऱ्या, अशा मोठी गोष्ट उचलणाऱ्या मुंग्या जर का आपण नीट जवळनं पाहिल्या तर आपल्या हे लक्षात येईल की या मुंग्या त्यांचे जे सगळ्यात मागचे पाय असतात तर ते असे फर्म रुतवून ठेवतात, म्हणजे अँकर करून ठेवतात आणि व्यवस्थित बॉडी अँगल ऍडजस्ट करत करत त्या ते जे काय आहे उचलतात, ती गोष्ट उचलतात. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचे जे मॅन्डिबल्स असतात किंवा माउथ पार्ट्स असतात तर तेही खूप स्ट्रॉंग असतात, तर ते पक्क धरून ठेवतात त्या पदार्थाला. अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन मुंग्या अतिशय जड सामान पण उचलू शकतात. आणि बऱ्याचदा होतं काय की एक मुंगी हे उचलत नसते, ते बाकीच्या पण मुंग्या तिच्या मदतीला येतात आणि त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन इतकं जबरदस्त असतं की कोणी कुठे उभं राहायचं, कसं धरायचं, कसं पकडायचं, की या सगळ्यातनं ती अगदी आरामात कुठली मोठी गोष्ट ते उचलून नेऊ शकतात. तुझ्या एका लेक्चरमध्ये तू एका मुंगीचा असा उल्लेख केला होतास की तिचा जो काही जबडा आहे तो असा एक वेगळ्या प्रकारचा असतो, काय नाव त्या मुंगीचं? अच्छा, ती मुंगी म्हणजे ट्रॅपजॉ अँट असं तिला म्हणतात. ट्रॅपजॉ अँट मध्ये काय असतं की त्या मुंगीचे जे जबडे असतात तर ते अतिशय वेगाने मिटू शकतात, म्हणजे भक्ष्य पकडताना, आणि तो वेग एवढा प्रचंड असतो की आपल्या डोळ्याची पापणी लावण्याचा जो स्पीड आहे तर त्या स्पीडच्या 200 पट स्पीड तू इमॅजिन कर, आणि तेवढ्या स्पीडनी त्या मुंगीचा जबडा बंद होतो. इतर वेळेला ती तो जबडा असा उडून बसलेली असते, टाईट, म्हणजे अशी स्प्रिंग ऍक्शन असल्यासारखी, आणि जेव्हा एखादं भक्ष्य तिच्या समोर येतं तर तेव्हा त्या जबड्याच्या आतल्या बाजूला सेन्सरी हेअर असतात, तर त्या केसांना जाणीव होते की कोणतरी जवळ आलंय, आणि ती बरोबर ते भक्ष्य टप्प्यात आलं की तो जबडा खटकन मिटतो आणि ती ते भक्ष्य पकडू शकते. अच्छा, बघ आपल्या गाडीत असे सेन्सर्स असतात की कुठली वस्तू जवळ आली असेल तर ते गाडीला कळतं त्या सेन्सर्समुळे. मुंग्यांमध्ये हे पहिल्यापासून ही सिस्टीम आहे. अमेझिंग सेन्सर्स असतात मुंग्यांमध्ये. जसं जसं तू एक एक गोष्ट सांगते ना, सगळंच खरं तर इतकं आश्चर्यजनक आहे आणि त्यांचं विश्वच इतकं असं विस्मयकारक म्हणून. तर साधारणपणे मुंगी ही वारुळात राहते. मोठी वारुळं ही सापाची किंवा नागाची असतात आणि छोटी वारुळं ही मुंगीची असतात, असा सर्वसाधारण लहानपणीचा समज हा माझा होता. ओके, तर खरं काय आहे?
ही जी मोठी वारुळ आपण म्हणतो ना, तर ती वाळव्यांची वारुळ असतात, वाळवीची. ती मुंगीची किंवा ह्यांची नसतात. नाही, आपल्याकडे सर्वसाधारणपणे अशा मुंग्या दिसत नाहीत की ज्या एवढी मोठी वारुळं बांधतात. आपल्याकडच्या मुंग्यांची वारुळं तशी छोटीच असतात. तर त्याच्यामुळे आपण जंगलात फिरताना जी 5-6 फुटी उंच वारुळं बघतो, तर ती वाळवीनी बांधलेली असतात. बरं. आणि कधीतरी असं असू शकतं की एखादा नाग आतमध्ये गारवा वाटतो म्हणून किंवा सोडून दिलेल्या वारुळांमध्ये जाऊन बसलाय, पण नाग अशी वारुळं बांधत नाहीत. वाळवीच फक्त अशी वारुळं बांधते. बरं. म्हणजे मुंग्यांची वारुळं ही छोटी असतात. छोटी असतात. तर ह्यांच्या ह्या कॉलनीज किंवा वसाहती असं म्हणूया, हे काय कसं विश्व असतं त्यांचं आणि समाज व्यवस्था कशी असते? मगाशी तू उल्लेख केलास की राणी मुंगी असते, कामकरी असते किंवा मिलिटरी अँट असते. बरोबर. साधारणपणे हे काय विश्व असतं त्यांचं? मुंग्यांची जी समाज व्यवस्था असते ना, तर ती खूपशी करून म्हणजे काय मातृसत्ताक असं आपण म्हणू शकतो किंवा फिमेल डॉमिनेटेड सोसायटी असते ती. कारण राणी मुंगी राणी मुंगी आहे. आणि मुंग्यांच्या वारुळामध्ये बहुसंख्य मुंग्या या मादी मुंग्या असतात किंवा कामकरी मुंग्या असतात. आणि त्यांच्यामध्ये जी कामाची विभागणी आहे तर ती खूप छान केलेली असते. त्यांच्या एखाद्या मुंगीचं जर का तुम्ही वारुळ बघितलं तर तुम्हाला काय काय दिसेल आतमध्ये? तुम्हाला राणी मुंगी दिसेल की जी अंडी घालण्याचं काम करते वारुळामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला तिच्यासाठी काम करणाऱ्या किंवा वारुळासाठी काम करणाऱ्या कामकरी मुंग्या दिसतील. आता या कामकरी मुंग्यांमध्ये पण खूप कामं विभागलेली असतात. म्हणजे काही मुंग्या अशा असतात की ज्या फक्त बाहेर जाऊन खाणं गोळा करतात, काही मुंग्या वारुळाची डागडुजी करत असतात, काही मुंग्या आतल्या पिल्लांची काळजी घेत असतात, काही मुंग्या राणीची काळजी घेत असतात. तर अशी त्यांच्यामध्ये कामाची विभागणी खूप केलेली असते. काही मुंग्या सैनिक मुंग्या असतात की ज्या फक्त तुम्हाला त्या वारुळाच्या तोंडाशीच बसलेल्या दिसतील, म्हणजे काही शत्रू असेल तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी. आणि नर मुंग्या ज्या असतात तर त्यांचा जो रोल असतो तो फक्त मिलनापुरता असतो. तर त्या एकदा का मादी बरोबर मिलन झाल्या की नर मुंग्या मरून जातात, कारण त्यांचं आयुष्यच 1 ते 2 आठवडे एवढं असतं कमी. तर त्याच्यामुळे नर मुंग्या मरतात. त्याच्यामुळे बहुसंख्य वेळेला तुम्हाला वारुळात कोण दिसेल तर काम करणाऱ्या मादी मुंग्या. बर. आणि ह्या आता हे जे मुंग्यांचं जग आहे हे सगळं जमिनी खालचं आहे. जमिनीच्या वरचे जे प्राणी असतात त्यांच्यापासून एक तर त्यांना धोका असतोच, म्हणजे मोठे प्राणी किंवा मनुष्य प्राणी चिरडले जाण्याचा वगैरे धोका असतो. तर जमिनीच्या खाली पण अनेक कीटक असू शकतात, काही प्राणी असू शकतात, जीव असू शकतात. बरोबर आहे. तर त्यांच्यापासूनही ह्यांना काही धोका असतो का, किंवा मग ते कसं सामंजस्याने राहतात तिथे? आणि धोका असतो ना, म्हणजे असे खूप प्रकारचे किडे आहेत की जे मुंग्यांना खाऊ शकतात. काही प्रकारचे बीटल्स आहेत तर त्या बीटल्सची जी अळी अवस्था असते तर ती मुंग्यांना खाते. किंवा एक अँट लायन नावाचा किडा आहे, तर त्या किड्याची जी अळी आहे तर ती मातीत छोटेसे ट्रॅप करून ठेवते, खड्डे, आणि त्याच्यामध्ये मुंगी चालताना घसरून पडली की तो तिला खातो. अच्छा. या व्यतिरिक्त किंवा कधी कधी सेंटिपीड्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे तर जे मुंग्यांना खातात. किंवा असे मोठे प्राणी जर का सोडले तर त्या व्यतिरिक्त काही प्रकारची बुरशी असते की जी मुंग्यांवरती अटॅक करू शकते. बॅक्टेरिया असतात की जे मुंग्यांवरती अटॅक करू शकतात. इन्फेक्शन्स त्यांनाही होऊ शकतात. तर असे असंख्य प्रकारचे धोके जमिनीखाली पण असू शकतात त्यांना. बरोबर आहे. आणि राणी मुंगीचं काम असतं अंडी घालण्याचं. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये जसं आपण आता IVF तंत्रज्ञानात बघतोय की एम्ब्रिओ फ्रीजिंग वगैरे करून ठेवतो, आणि ही जवळजवळ काही वर्षांपूर्वीची ही मानवी जगातली गोष्ट आहे, त्यातलं तंत्रज्ञानातली ही प्रगती आहे. तर मुंग्यांमध्ये राणी मुंगी सुद्धा तिचे एग्ज, फर्टिलाइज्ड एग्ज तिच्या स्पर्म पॉकेट्स मध्ये ठेवते आणि हवं तेव्हा जन्माला घालू शकते. अगदी बरोबर आहे. हे बरोबर आहे? हो. कारण खूपदा असं होतं की राणी मुंगी एकदाच मेटिंग फ्लाईटवरती जाते आणि ती तेव्हा तिचं मिलन झाल्यानंतर ती जेव्हा जमिनीखाली घर करते, तिचं वारूळ सुरू करते, तर तेव्हा ती कधीही बाहेर पडत नाही. नंतर ती एकदा आत गेली की आत जाऊन ती अंडी घालायला लागते. तर त्याच्यामुळे ती आयुष्यभराचा सगळा स्पर्मचा साठा तिच्या अंगात साठवून ठेवते. आणि जेव्हा तिला वारूळ सुरू करायचं असतं तर तेव्हा पहिल्यांदा काय होतं की तिला खूप वर्कर फोर्स हवा असतो. आता वर्कर फोर्स कुठून येणार, तर तो मादी मुंग्यांकडून येणार. अच्छा. तर त्याच्यामुळे तिचं पहिल्यांदा काम असं असतं की खूप मादी मुंग्या जन्माला घालायच्या. आणि मग अशा वेळेला ती ते स्पर्म्स आणि एग्स फ्यूज करून त्याच्यातनं फर्टिलाइज एग्स मधनं ती मादी मुंग्या जन्माला घालते. म्हणजे हेही ती ठरवते की मादी मुंगी जन्माला घालायची की नर? हा तो डिसिजन राणीचा असतो की ती ठरवते की आता आपल्याला कधी लागणार आहेत मादी मुंग्या, किती प्रमाणात लागणार आहेत. आणि मग वारूळ म्हणजे एक सफिशियंटली मोठं झालं, मोठ्या आकाराचं झालं की मग एक अशी स्टेज येते जेव्हा राणी मुंगीला वाटतं की आता आपण म्हणजे
असे नर आणि मादी निर्माण करायला हवेत की ज्यांना पंख आहेत आणि जे बाहेर जाऊन मेटिंग करतील आणि दुसरीकडे जाऊन त्यांच्या कॉलनी सुरू करतील. मग अशा वेळेला ती मेल्स जन्माला घालते की जे अनफर्टिलाइज एग्स पासून जन्माला आलेले असतात. म्हणजे हे किती असं हो खरंच अमेझिंग आहे की तिला हवं तेव्हा आणि हवं ते ती त्या टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा मुंगी आपल्या कित्येक म्हणजे क्षमता पण आहे आणि केव्हा वर्षांपासून ती करते, म्हणजे इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तेव्हापासून आहे. आणि ह्याला काहीतरी एक टर्म पण आहे ना, काहीतरी एक संज्ञा पण आहे. ह्याला हॅप्लोडिप्लॉइडी असं म्हणतात. म्हणजे मेल्स कारण अनफर्टिलाइज एग्स पासून जन्मलेले असतात म्हणून ते हॅप्लॉइड असतात, फिमेल्स डिप्लॉइड असतात. अच्छा, त्यांची सिस्टीम हॅप्लोडिप्लॉइडी अशी म्हटली जाते. खूपच छान आहे. तर आता मुंग्या काय खातात हे आपण बघितलं, पण मुंगी हे कुणाकुणाचं खाद्य आहे? थोडंसं तू सांगितलंस की काही बॅक्टेरिया वगैरे त्यांना खातात किंवा बुरशा खातात, तर अजून कोण कोण खातं? खूप सारे पक्षी आहेत की जे मुंग्या खातात. ड्रोंगो आहे किंवा काही प्रकारचे वुडपेकर्स आहेत की जे मुंग्या खातात, किंवा आपला पँगोलिन आहे अँडिटर, तर तो मुंग्या खातो. अस्वल, खवले मांजर, अस्वल आहेत, माकडं आहेत, तर ती मुंग्या खातात. हो, माकडं मला वाटतं ते वारुळामध्ये अशी काडी घालून त्याला लागणाऱ्या मुंग्या ज्या काही लागलेल्या असतात त्या खातात. काही प्रकारचे सरडे आहेत तर ते खातात. कितीतरी प्रकारची बेडकं अशी आहेत की जी बेडूक मुंग्यांना खातात. बर. आणि काही मला वाटतं आदिवासी जमातींमध्ये मुंग्यांची चटणी केली जाते. हो. तर ती का, म्हणजे त्याच्यामधून काय असं मिळतं? मुंग्यांपासून मधनं प्रोटीन्स मिळतात त्यांना. आणि ते इतक्या प्रमाणात वरती असतात जंगलांमध्ये की त्यांना तो इझी सोर्स असतो प्रोटीनचा. अच्छा. तर त्याच्यामुळे ते त्या मुंग्यांना परतून त्याची कुरकुरीत चटणी करून खातात. म्हणजे मुंग्या अशाही उपयोगी येऊ शकतात अशा. साधारणपणे प्राण्यांना कुठल्याही नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते असं म्हणतात, तर मुंग्यांना भूकंपाची पूर्वसूचना मिळते हे खरं आहे? असा खूप काही एव्हिडन्स नाहीये त्या बाबतीत. एक जर्मनीमध्ये लोकांचं असं ऑब्झर्वेशन होतं की अर्थक्वेक येण्याच्या आधी मुंग्यांमध्ये त्यांना काही बदल जाणवले, म्हणजे तिथल्या मुंग्यांमध्ये. पण अजून असा काही खूप रोबस्ट सायंटिफिक स्टडी त्याच्यावरती झालेला नाहीये की एक्झॅक्टली मुंग्या कशा प्रकारे, म्हणजे आपण मुंग्यांना वापरू शकतो भूकंपाची पूर्वसूचना देण्यासाठी. अच्छा. तर असं अजून काही खूप सॉलिड काम झालेलं नाहीये. पण एक आहे की मुंग्यांना वातावरणातले सूक्ष्म बदल जाणवतात. म्हणजे असं पॉसिबल आहे की मुंग्यांना हे आधी कळू शकत असेल. कारण जेव्हा भूकंप होतो तेव्हा आपल्याला माहितीये की खूप वेगवेगळे बदल होतात मॅग्नेटिक फील्डमध्ये, इलेक्ट्रिक फील्डमध्ये. त्याच्यानंतर जे वातावरणातले जे गॅसेस असतात तर त्यांच्यामध्ये बदल होत असतात. आणि मुंग्या या सगळ्या बदलांना खूप संवेदनशील असतात. तर त्याच्यामुळे इट्स व्हेरी लाईकली की मुंग्यांना कळत असेल. पण हे प्रूव्ह करण्यासाठीचं अजून काही काम कुठे काही सॉलिड झालेलं नाहीये. पण मग हवामान बदलाचे मुंग्यांवरही परिणाम होतात का? होतात ना. म्हणजे आता जे काय तापमान वाढ सगळीकडे होतीये तर मुंग्यांना डेफिनेटली त्याचा त्रास होतो. आणि ह्याच्यावरती आता खूप काम सुरू झालेलं आहे की मुंग्यांवरती काय इफेक्ट होतात हे बघण्यासाठी. पण काही मुंग्या अशा आहेत की ज्या आता त्या मुंग्यांच्या जाती त्यांच्या ज्या नेहमीच्या जागा होत्या तर त्या सोडून त्या थोड्या वरती शिफ्ट होत आहेत हायर अल्टिट्यूड्सला. तर असं पण दिसून आलेलं आहे की तापमान वाढीपासून त्या त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत. पण मुंग्या आपल्यासारखं टेम्परेचर कंट्रोल करू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे हे मुंग्यांना खूप जड जातं, म्हणजे वाढलेल्या तापमानाबरोबर जुळवून घेण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांची शारीरिक रचना ही तशी नसते जुळवून घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे तापमान वाढत असेल तर त्याचा फटका मुंग्यांना डेफिनेटली बसणार आहे. पण आपल्याला अजून हे माहिती नाहीये की मुंग्या किती प्रमाणात या बदलाशी जुळवून घेऊ शकतायत, किंवा त्यांच्या जर का काही जाती नामशेष व्हायला लागल्या असतील तापमान वाढीमुळे तर तेही शोधून काढण्याची खूप गरज आहे की खरंच म्हणजे मुंग्यांवरती काय परिणाम होतो या सगळ्याचा. आणि जसं तू म्हणतेस की त्या हायर अल्टिट्यूडला शिफ्ट होतात, म्हणजे काइंड ऑफ मायग्रेशन होतंय. हो. तर अशा मुंग्या म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातात, दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतात? नाही, काही मीटर्स त्या शिफ्ट होत असतात वरती. आणि आता हा झाला तापमान वाढीचा मुंग्यांवरती परिणाम. आणि तू जे म्हणतेस की काही मुंग्या दुसऱ्या देशातनं आपल्या देशात येतात का, तर हे म्हणजे ह्याचा संबंध तापमान वाढीशी असं नाहीये. पण जेव्हा असं घडतं की काही मुंग्या बाहेरनं आपल्याकडे आलेल्या आहेत
तर त्याचं कारण हे असतं की ही बऱ्याचदा ऍक्सिडेंटल इंट्रोडक्शन असते. म्हणजे तुम्ही आपण प्लेननी जा करतो सगळीकडे किंवा जहाजांवरनं प्रवास करतो, तर अशा वेळेला काही मुंग्यांची अंडी चुकून आपल्याकडे येऊ शकतात किंवा मुंग्यांची छोटी छोटी वारुळं काही म्हणजे लाकडांच्या पेटाऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या आतमधल्या लाकडांमध्ये जी भोकं असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा काही मुंग्या बसलेल्या असू शकतात आणि ऍक्सिडेंटली त्या वाहतुकीमधनं त्या इकडे तिकडे येऊ जाऊ शकतात. तर वेगवेगळ्या मार्गांनी ते येऊ शकतात आपल्याकडे. आणि मग असं जर का झालं तर मग ते त्रासदायक ठरू शकतं, कारण त्या मुंग्यांना घालवून टाकण्यासाठी त्यांचे नैसर्गिक शत्रूच नसतात आपल्या इथे. तर त्याच्यामुळे त्या मुंग्या डेफिनेटली सगळीकडे पसरतात. त्या आपल्याकडच्या ज्या स्थानिक मुंग्या आहेत तर त्यांना हुसकावून लावतात आणि त्यांचा त्रास सुरू होतो मग वेगवेगळ्या प्रकारांनी. बरं, तो काय त्रास म्हणजे असा काय धोका असतो त्यांच्यापासून? त्रास म्हणजे काय होतं आपल्या इथल्या मुंग्यांना? तर त्या या ज्या मुंग्या ज्या बाहेर न येतात ना तर त्यांना एक असा उद्देश असतो की मॅक्सिमम सगळीकडे पसरायचं आणि भरपूर प्रमाणात त्या ब्रीड होतात आणि त्यांना कॉम्पिट करायचं असतं आपल्या स्थानिक मुंग्यांबरोबर. तर पण त्यांची संख्या इतकी असते आणि त्या इतक्या बेसुमार वाढायला लागतात की त्या आपल्या स्थानिक मुंग्यांना हुसकावून लावतात आणि मग तुम्हाला त्या घरात सगळीकडे दिसायला लागतात की. आणि कधी कधी अशी वेळ येते की अरे घरात सगळीकडेच मुंग्या आहेत आणि त्यांना आपण कंट्रोल करूच शकत नाहीये. तर सर्वसाधारणपणे अशा मुंग्या या बाहेरनं आलेल्या मुंग्या असतात. आणि मग त्या मुंग्यांना कुठल्याही प्रकारचं खाणं चालतं. त्या मग शेतीसाठी त्रासदायक ठरू शकतात किंवा त्या आपल्या स्वयंपाकघरात पण त्रासदायक ठरू शकतात. पण अशा ज्या मुंग्या आहेत ना तर त्या अतिशय कमी मुंग्या आहेत की ज्या आपल्याला त्रासदायक आहेत. आणि अशा म्हणजे मी तर म्हणेन की जेवढ्या मी सांगितल्या 16,000 मुंग्यांच्या जाती आहेत तर त्याच्यापैकी अशा अगदी हार्डली म्हणजे 15 ते 20 जाती आपण म्हणू शकू जगभरात अशा आहेत की ज्या अशा प्रकारच्या त्रास देणाऱ्या मुंग्या आहेत. म्हणजे त्यांचं प्रमाण नगण्य आहे. पण त्या मुंग्या सोडल्या तर बहुतांश म्हणजे 95% जास्त मुंग्या आपल्याला उपयोगी पडणाऱ्या आहेत. आणि यांना आपण परदेशी मुंग्या असं जर म्हटलं तर त्या एका हॅबिटॅट मधून आलेल्या असतात, तर त्या इथल्या हॅबिटॅटमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतात. तीच तर त्यांची गंमत आहे, कारण त्यांच्याकडे हे या सगळ्या क्वालिटीज असतात की त्या वेगवेगळ्या टाईपच्या वातावरणाला जुळवून घेऊ शकतात, कुठलंही खाणं खाऊ शकतात. त्यांचा एकतर ब्रीडिंग रेट खूप असतो, त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल करणं खूप अवघड जातं. आणि या मुंग्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या कॉलनीमधल्या मुंग्या एकमेकांशी युजली म्हणजे त्या डिस्टन्स ठेवून असतात किंवा एकमेकांबरोबर भांडतात. पण या ज्या मुंग्या असतात तर त्यांच्या वेगवेगळ्या कॉलनीज एकमेकांबरोबर सहकार्य करून राहत असतात. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या मिळून जेव्हा एकत्र काम करतात तर तेव्हा त्या प्रचंड प्रमाणावरती सगळीकडे पसरतात. आता तू म्हणालीस की वेगवेगळ्या कॉलनी मधल्या मुंग्या, तर त्या एकमेकांना मदत करतात? सहसा नाही. मोस्ट ऑफ द टाइम ते एकमेकांशी भांडणं करत असतात किंवा ते हे बघत असतात की दुसरी मुंगी आपल्या ह्याच्यात येणार नाही. पण असंही होत नाही की दिसली दुसऱ्या वारुळातली मुंगी की जा आणि भांड तिच्याशी, असं ते युजली करत नाहीत, कारण उगाचच ते एनर्जी वेस्ट करत नाहीत. बहुतेक मुंग्यांचं ठरलेलं असतं की म्हणजे ही तुझी टेरिटरी, ही माझी टेरिटरी. किंवा जर का समजा एखाद्या भागात खूप खाणं अवेलेबल असेल तर मग अशा वेळेला वेगवेगळ्या जातीच्या मुंग्या व्यवस्थित कोएक्झिस्ट करून राहतात, मग त्यांना आपापसात भांडण्याची गरज पडत नाही. पण जेव्हा खाणं खूप कमी असतं किंवा जिथे वारुळं बांधायला जागा कमी असतात तर अशा वेळेला मग ही कॉम्पिटिशन वाढू शकते. बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही मुंग्यांवरती संशोधन करता तेव्हा वेगवेगळ्या मुंग्या अशा कशा तुम्हाला लक्षात येतात की ही मुंगी वेगळी आहे, ही मुंगी वेगळी आहे? त्याचे जेव्हा तुम्ही निरीक्षण करता तेव्हा त्याचा अभ्यास हा कसा, ह्या मुंगीचा हा अभ्यास आहे, या मुंगीचा हा, असे तुम्हाला ओळखू कसे येतात? तर त्याच्यासाठी काय करावं लागतं की प्रत्येक मुंगीला मायक्रोस्कोप खाली बघून त्याचं ऑब्झर्वेशन्स घ्यावे लागतात. मग एखादी मुंगी वेगळी आहे का नाही हे शोधून कसं काढलं जातं, तर त्या मुंगीच्या शरीराची रचना काय किंवा तिचा साईज काय, ती कशी दिसते, मग त्या मुंगीच्या अँटेनाची रचना कशी आहे किंवा तिचे माउथ पार्ट्स कसे आहेत किंवा तिच्या अंगावरती काही पॅटर्न आहे का, काही बारीक केस आहेत का काही वेगवेगळे डिझाईन्स आहेत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मग त्यांचे बरेच फोटो काढतो आम्ही आणि ते डेटाबेस बरोबर कम्पेअर करून कळतं की ही कुठल्या ग्रुपमधली मुंगी असावी. अगदीच जर का गोंधळ व्हायला लागला तर डीएनए बारकोडिंग पण असतं, जे करून तुम्ही 2 मुंग्यांच्या वेगवेगळ्या जाती डीएनए वरनं ओळखू शकता. मुंग्यांचं डीएनए? हो, तर तेही करू शकतो. अच्छा.
आणि हे असं संशोधन करताना किंवा त्याला जे काही तू ऑब्झर्व्ह करत असतेस, किती दिवस त्याच्यामध्ये तुम्ही ठेवता आणि असं काही इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आल्या आहेत का? का संशोधन करत असताना, हो, निरीक्षण हो, हो. करत अगदी. असताना? म्हणजे आता आम्ही मुंग्यांना किती दिवस त्यांची निरीक्षणं घेतो, हे तुम्ही मुंग्यांवरती काय टाईपचा प्रयोग करताय किंवा कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला निरीक्षणं हां, हवीत, तर त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. कधी-कधी 1 आठवडा निरीक्षण घेतली तरी तुम्हाला जो काही प्रश्न पडला असेल त्याचं हं, उत्तर मिळू शकतं. हं. कधी-कधी काही-काही महिने निरीक्षणं घ्यावी लागतात एखादी गोष्ट अच्छा. शोधून काढण्यासाठी. हं, सो तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे त्याच्यावरनं हे सगळं ठरलं जातं, की तुम्हाला किती हं. काळासाठी निरीक्षणं घ्यायची आहेत. आणि मुंग्यांची ऑब्झर्वेशन्स घेत असताना असं अगदी होत नाही की प्रत्येक क्षणी काहीतरी एक्साइटिंग घडतंय. हं. कधी-कधी अशी पण तयारी ठेवावी लागते की खूप तास तुम्ही त्यांना बघताय पण हो. त्या काहीच करत आणि नाहीयेत. काहीच नुसत्या घडणार शांत काहीच नाहीये. घडणार नाहीये. हां, तर ह्याची तयारी ठेवावी हां. लागते. पण अदरवाईज मुंग्यांची ऑब्झर्वेशन घेणं डेफिनेटली खूप एक्साइटिंग असतं. एखादा अनुभव सांग म्हणजे ना, असं काही तुला वेगळं दिसलं असेल तर? मला असा एखादा नाही सांगता येणार म्हणजे खूप वेगवेगळे अनुभव आत्तापर्यंत मी आले त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी. हं, म्हणजे मी डायकामा नावाच्या मुंग्यांवरती काम केलं. तर त्या मुंग्यांचं एक खूप इंटरेस्टिंग बिहेवियर आहे. तर हं. त्या काय करायच्या, की वेगवेगळ्या गोष्टी निसर्गातनं जमा करून आणायच्या. की मग त्याच्यामध्ये छोटी-छोटी म्हणजे छोट्या-छोट्या काड्या असतील, छोटी हां. दगडं असतील, रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या असतील, पक्ष्यांची हं, पिसं असतील हं. आणि त्या सगळं गोळा करून त्यांचा जो नेसचा एंट्रन्स आहे, जे बरं. दार आहे त्यांच्या कॉलनीचं, तर त्याच्या अवतीभोवती त्या सुंदर पद्धतीने डेकोरेट करून ठेवायच्या. अच्छा. आणि ते बघायला इतकं छान वाटायचं. मग अगदी म्हणजे मी त्यांना गंमत म्हणून हं. खूप वेगवेगळ्या रंगाची फुलं आणून द्यायचे किंवा बरं. वेगवेगळ्या रंगांच्या निसर्गामधल्या गोष्टी आणून द्यायचे आणि त्या अगदी आनंदाने घेऊन जायच्या आणि त्या सगळ्याची वेगवेगळी डेकोरेशन्स करायच्या. किती छान. तर ते सौंदर्यदृष्टी त्या मुंग्यांमध्ये पण आहे आहे. आणि असंही असू शकेल की बाहेर हिंडताना त्यांना पटकन कळतं की अरे हा लँडमार्क म्हणून उपयोग करतात त्या की हां. इथे माझं घर आहे हं, ह्याच्यावरनं. हं, हं. आणि एक प्रोफेसर मार्क मोफेट नावाचे सायंटिस्ट आहेत. हं. तर त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की या मुंग्या पहाटेच्या वेळी जे दवबिंदू पडतात तर ते सगळे या डेकोरेशन्सवरती जमा होतात. हं, म्हणजे हं. फुलांच्या पाकळ्यांवरती किंवा काड्यांवरती, हो, हो. दगडांवरती. आणि हे सगळं पाणी जमा करायला या गोष्टींचा उपयोग होतो आणि मुंग्यांना पाणी अगदी दारात मिळतं. बरं. म्हणजे तर ह्या पद्धतीनं त्या पाण्याचा सोर्स सुद्धा आपल्या घराबरोबर आणून बरोबर ठेवतात. आणून ठेवतायत. हां. एक्झॅक्टली. किती छान तर आहे हे हे. खूप इंटरेस्टिंग हो, हो. ऑब्झर्वेशन आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या संशोधन करण्यासाठी म्हणून त्यांना घेऊन येता लॅब्समध्ये, तेव्हा मग तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण ह्याच्यामध्ये त्यांच्या वर्तणुकीत काही बदल घडतो का? घडू शकतो ना. मग म्हणूनच या सगळ्याची खूप काळजी घ्यावी लागते. जेव्हा लॅबमध्ये जर का तुम्ही मुंग्यांना आणणार असाल, तर तुम्हाला त्यांचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी फिक्स एक हं. राहील अशी काळजी घ्यावी लागते. हं. निसर्गात त्या काय खाणं खातायत, तर हं. तेच खाणं तुम्ही त्यांना मिळवून देऊ शकता का, हेही बघायला लागेल. हो. म्हणजे तेही तुम्हाला एक काळजी घ्यावी लागते. आणि शक्यतो जर का काही मुंग्यांची निरीक्षणं घ्यायची असतील, तर मी असं सांगेन की कधीही मुंग्यांना खूप दीर्घकाळ लॅबमध्ये ठेवण्यात पॉइंट नसतो. कारण बरं. त्याच्यामुळे त्यांचं नैसर्गिक वर्तणूक हो. बदलण्याची शक्यता असते. हं. तर त्याच्यामुळे मी स्वतः जी काही एक्सपेरिमेंट्स केलेत किंवा ऑब्झर्वेशन्स घेतली, तर त्या सगळ्यामध्ये मुंग्यांना जास्तीत जास्त 1 आठवडा एवढंच आम्ही निरीक्षणं घेऊन त्याच्यानंतर हं. त्यांना जिथनं आम्ही घेऊन आलो त्याच ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन सोडून दिलेलं आहे. बरं. तर पण मग त्या त्याच्यामध्ये पुन्हा मुंग्यांना तिथे कुठली त्या रुळतात हो, हो, रुळतात. लगेच. अगदी लगेच. कारण ह्याच्यामध्ये मुंग्यांना तुम्ही फक्त म्हणजे ऑब्झर्व्ह करत असता हां. आणून आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कुठलीही इजा पोहोचवत नसताना काही तुम्हाला लाँग टर्मसाठी तुमच्याकडे ठेवायचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे थोडेसे दिवस तुम्हाला ज्या काही गोष्टी बघायच्या आहेत, तेवढ्या बघून त्याची काही सायंटिफिक उत्तरं मिळवून तुम्हाला त्यांना परत सोडून परत देता येतं सोडून आणि ते द्यायचं. त्यांची कॉलनी परत सुरू करतात. हं. आणि जेव्हा त्या लॅबमध्ये तेव्हा खाद्य पुरवणारी तू आहेस त्यांना. हो. तेव्हा मग मलाच ते सगळं करावं लागतं. म्हणजे हो. त्यांची Zomato किंवा व्हॉटएव्हर Zomato किंवा Swiggy ही तू हे मी असतेस. असते. तर त्याच्यामुळे म्हणजे माझ्या ज्या मुंग्या होत्या त्या कार्निव्होरस होत्या बरं. आणि त्यांना वाळवी किंवा नाकतोडे हेच लागायचं. हं, मग हं. त्याच्यामुळे मला रोज सकाळी बाहेर जा आणि जंगलांमधनं वाळवी शोधा, नाकतोडे शोधा आणि त्यांना आणून द्या, आणून अशी द्या. सगळी कामं करायला वाह! लागायची. छान. तर मुंग्या निसर्गामध्ये आणि आपल्यासाठी महत्वाच्या का ठरतात? म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर मुंग्या नसतील तर काय? तर काय होईल? हां. मुंग्या नसतील तर मला वाटतं प्रचंड केओस होईल सगळा आणि काही वर्षात मला वाटतं आपणही संपून जाऊ. एवढे मुंग्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. हो. तर एक म्हणजे मुंग्यांची संख्या जबरदस्त आहे. म्हणजे हं. पृथ्वीवरती जर का बघायला गेलं तर. हं, हं. हां, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसामागे 25 लाख मुंग्या. हो. एवढ्या प्रमाणावरती मुंग्या आहेत. तर त्याच्यामुळे
जरी अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीत, पण त्या मुंग्या निसर्गात घडवून आणतात. जर का तुम्ही या सगळ्या मुंग्यांना निसर्गातनं वजा केलं तर किती तरी गोष्टी कोलॅप्स होऊ शकतात त्यांच्याबरोबर. मुंग्यांचा सगळ्यात महत्वाचा रोल हा आहे की मुंग्या त्यांची जी वारुळं असतात जमिनीखाली, ती वारुळं तयार करताना मुंग्या मातीची खूप उलाढाल करत असतात, माती वरखाली करत असतात. तर त्याच्यामुळे सगळीकडे आपली मातीचं म्हणजे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, माती भुसभुशीत ठेवण्यासाठी, मातीचा कस चांगला ठेवण्यासाठी मुंग्यांची प्रचंड मदत होते. त्याच्यानंतर मुंग्या निसर्गातला खूप सारा कचरा खाऊन नष्ट करत असतात. मुंग्यांवरती मी सांगितलं त्याच्याप्रमाणे खूप पक्षी आणि कीटक जगतात. मुंग्या स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या किडींना खाऊन आपल्याला मदत करत असतात, एक प्रकारचे कीटकनाशक म्हणून. तर त्याच्यामुळे मुंग्यांचं निसर्ग साखळीतलं महत्व प्रचंड आहे. आणि मुंग्या इतक्या गोष्टींना जोडल्या गेलेल्या आहेत ना या निसर्ग साखळीमध्ये, की मुंग्या जर का आपण त्यांना काढून घेतलं तर त्यांच्या बरोबरच्या सगळ्या साखळ्या तुटत जातील असंख्य गोष्टींबरोबरच्या. आणि तो कॅस्केड इफेक्टने एकामागून एक त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला लागतील. मुंग्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे या पर्यावरणामध्ये अगदी आणि निसर्गामध्ये. तर ह्या उत्क्रांतीमध्ये मुंग्यांमध्ये काही बदल झालेत का? म्हणजे असं आपण काही म्हणतो की काही जीवांमध्ये, काही जातींमध्ये म्युटेशन्स पण होतात. तर त्याच पद्धतीनं पूर्वीच्या मुंग्या आणि आत्ताच्या मुंग्या ह्याच्यामध्ये काही फरक तुला जाणवतोय का? आता हे खूप छोटं स्केल आहे, म्हणजे पूर्वीच्या मुंग्या आणि आत्ताच्या मुंग्यांमधला फरक डिस्कस करण्यासाठीचं. असा फरक पडायला कित्येक हजारो वर्ष जावी लागतात. म्हणजे ते आपल्याला नोटिसेबल अशा वर्षांमध्ये हा फरक आपल्याला जाणवणार नाही. पण जर का मुंग्यांची उत्क्रांती बघायला गेलं तर मुंग्या खूप काही कोटी वर्षांपूर्वी, म्हणजे 13-14 कोटी वर्षांपूर्वी, म्हणजे डायनोसॉर जेव्हा होते तर त्या काळात मुंग्यांची उत्क्रांती झाली. आणि तेव्हाच्या ज्या मुंग्या होत्या तर त्या खूप वेगळ्या होत्या आजकालच्या मुंग्यांपासून. तेव्हाच्या मुंग्या या थोड्याशा गांधील माशीसारख्या दिसणाऱ्या होत्या. आणि तेव्हाच्या मुंग्यांमध्ये काय घडायचं की जी राणी मुंगी असायची तर ती अंडी घातली की ती अंडी घालून त्या अंड्यांजवळ थोडंफार खाणं आणून ठेवायची आणि उडून जायची. तिचा संबंध संपायचा तिच्या अंड्यांबरोबरचा. आता उत्क्रांती होत होत तुम्हाला आजकालची मुंग्यांची वारुळं आपल्याला अशी दिसतात की ज्याच्यामध्ये एक राणी मुंगी आहे जी लाखो मुंग्या जन्माला घालते आणि ते सगळेजण मिळून एका वारुळात राहतात आणि ती सगळ्यांची काळजी घेते, किंवा सगळेजण मिळून त्या कुटुंबाची, म्हणजे मुंग्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतात. तर हा प्रचंड मोठा फरक आहे मुंग्यांमध्ये उत्क्रांतीमध्ये घडलेला. म्हणजे एस्पेशली वेन यू टॉक अबाउट मॅटर्नल इन्स्टिंक्ट, हा फरक आपल्याला डेफिनेटली जाणवतो की पूर्वीची मुंगी जी अंडी घालून निघून जायची, याच्या उलट आत्ताची मुंग्यांची राणी की जी वारुळामध्येच आयुष्यभर राहते आणि तिच्या अंड्यांना सांभाळते, पिल्लांना सांभाळते. तिचं बिहेवियर बदललेलं आहे काही वर्षांमध्ये. तू मित्रकिडा फाउंडेशनची सहसंचालक आहे. तुझ्याबरोबर डॉक्टर राहुल मराठे पण आहेत. तर साधारणपणे ह्या फाउंडेशनचं जे काही विजन आहे किंवा काही उपक्रम त्याच्या द्वारा जे काही होतात तुम्ही कंडक्ट करता, तर त्याच्याविषयी आम्हाला सांग. आणि शब्दयात्रेच्या माध्यमातून तुला काही आवाहन करायचं असेल तर ते सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकेल, तर त्याबद्दलही. मित्रकिडा फाउंडेशन मी आणि डॉक्टर राहुल मराठे यांनी 2023 साली सुरू केलं. आणि त्याचा उद्देश हा होता की आम्ही आता बरेच वर्ष काम करतो या क्षेत्रामध्ये. आम्ही इन्सेक्ट्सवरती रिसर्च करतो, मुंग्यांवरती रिसर्च करतो. आणि आमच्या असं लक्षात यायला लागलं की आम्ही असंख्य ठिकाणी जायचो आणि लेक्चर्स द्यायचो, तर तेव्हा 2 प्रकारच्या आम्हाला रिॲक्शन्स बघायला मिळायच्या. एक म्हणजे लोक आयदर खूप घाबरायचे की म्हणजे किडे वगैरे त्यांना म्हणजे साधारण एक प्रकारचं भीतीचं वातावरण असायचं लोकांमध्ये, किंवा दुसरा म्हणजे एक प्रचंड उत्सुकता पण दिसायची की अरे हे किड्यांचं विश्व किती अद्भुत आहे, म्हणजे आतापर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हतं. अशा 2 टोकाच्या रिॲक्शन्स आम्हाला नेहमी जाणवायच्या. मग आम्ही विचार केला की ऍक्च्युली खरी गरज आता खूप आहे की कीटकांची माहिती शास्त्रीय पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायला लागणार आहे आपल्याला, जर का ही भीती कमी करायची असेल तर. कारण कीटकांचं जे महत्व आहे निसर्गामध्ये तर ते लोकांना माहितीच नाहीये. तर त्याच्यामुळे कुठलाही किडा घरात आला की पहिल्यांदा आपण त्याला बाहेर कसं घालवता येईल घाबरून ह्याचाच विचार करत असतो. खरं तर ते आपल्याला काहीच त्रास देत नसतात, पण आपणच घाबरतो किंवा आपल्याला त्यांचा निसर्गातला रोल माहिती नसतो. त्याच्यामुळे आपण दिसला किडा की मार अशा मागे लागलेलो असतो. बरोबर. तर हे सगळं चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मग आम्ही ऍक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिथे पॉसिबल असेल तिथे जाऊन किड्यांबद्दल माहिती देतो. शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन, म्हणजे अगदी पुण्यासारख्या शहरात नाही तर बाहेरही खेडोपाडी जाऊनही आम्ही बोलतो, लेक्चर्स घेतो. आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्प्स घेतो मुलांसाठी, वर्कशॉप्स घेतो.
त्याच्यानंतर वेगवेगळ्या मासिकांमध्ये लेख लिहितो. म्हणजे ही सगळी कामं चालूच असतात. आणि शिवाय आम्ही जर का लोकांना काही किड्यांपासून त्रास होत असेल तर अशा काही जेव्हा आमच्याकडे लोक समस्या घेऊन येतात तर त्याच्यावरती पेस्टिसाइडचा वापर न करता कुठल्या मार्गाने म्हणजे बायो कंट्रोल वापरून त्या किड्यांना काही थांबवता येईल का तात्पुरता, असे आम्ही सल्ले खूप देतो. म्हणजे सायंटिफिक कन्सल्टन्सी पण आमची नियमित चालू असते. पण आमचा शक्यतो ह्याच्या मागे प्रयत्न हा आहे की जिथे जिथे किडे आहेत तिथे त्यांच्यावरती केमिकल्स मारून जे लोक ते सगळं क्लीन करायला बघतात, पेस्टिसाइड्स मारायला बघतात, तर शक्यतो तसं करू न देता बाकी कुठल्या उपायांनी जर का त्यांना तुमच्यापासून लांब ठेवता आलं किंवा तुम्हाला त्रास होत असेल तर उपद्रव कमी करता आला तर ते आम्ही लोकांना जाऊन सांगतो किंवा त्यांना जसा प्रॉब्लेम असेल त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना ते सोल्युशन डिझाईन करून देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तू हे जे काही सांगतेस की निसर्गातल्या प्रत्येक जीवाचा एक तर आदर राखणं, लिव्ह अँड लेट लिव्ह, अगदी या पद्धतीनं पुढे जाणं हे तुम्ही या फाउंडेशनच्या मार्फत करताय. अगदी आणि कीटकांच्या बद्दल एवढी जागृती तुम्ही निर्माण करताय. तर तू ह्या क्षेत्रात म्हणजे एंटॉमॉलॉजी ह्या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? ऍक्च्युली जर का तुम्हाला या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हालाही कीटकांचा अभ्यास करायचा असेल तर प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे या क्षेत्रात. कारण इतके असंख्य कीटक आहेत आपल्या अवतीभोवती की तुम्हाला एक आयुष्य पुरं पडणार नाही या सगळ्यामध्ये रिसर्च करायला. आणि आता संधी खूप आहेत. म्हणजे जर का तुम्ही काही स्पेशलायझेशन केलं, किड्यांवरती काही रिसर्च केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला विविध क्षेत्रात संधी आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही एक फॉरेस्ट एंटॉमॉलॉजी आहे जिथे तुम्ही म्हणजे जंगलांमधल्या किड्यांवरती काम करू शकता. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये पण कधी खूप किड्यांचा त्रास हे होतो तर तुम्ही त्यांना कन्सल्टन्सी देऊ शकता. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे इंडस्ट्रियल एंटॉमॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये कुठले किडे असू शकतात किंवा काय या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. किंवा तुम्ही एक बेसिक रिसर्च करू शकता किड्यांबद्दलचा आणि टॅक्सॉनॉमिस्ट होऊ शकता किंवा म्हणजे किड्यांचे वर्गीकरण करणारे म्हणजे किड्यांचे वर्गीकरण करणारे संशोधक. तर ती पण एक ब्रँच आहे की जिथे आजकाल खूप कमी लोक आहेत आणि कायम ही सतत हे असते की टॅक्सॉनॉमिस्ट खूप कमी झालेत. कारण हे शास्त्र जे आहे तर ते एकतर खूप मोठं शास्त्र आहे आणि त्याच्यावरती काम करणारे लोक अतिशय कमी आहेत. तर त्याच्यामुळे हे जे खूप महत्वाची गोष्ट आहे की कुठलेही किडे दिसले तर त्यांचं वर्गीकरण नीट झालं पाहिजे, त्यांना व्यवस्थित नावं दिली गेली पाहिजे. तर या क्षेत्रात काम करण्यासाठी जास्त लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. बरोबर, खूप छान सांगितलंस तू हे. म्हणजे मी तर असं ऐकलंय की काही कीटक असे असतात म्हणजे स्वच्छ पाण्यात राहणारे कीटक असं पण असतं. म्हणजे त्यांचं अस्तित्व म्हणजे त्या पाण्याची गुणवत्ता दर्शवतं. म्हणजे हे पाणी स्वच्छ आहे हे सुद्धा कळतं. म्हणजे असा सुद्धा आपल्याला फायदा असतो. तू म्हणतेस त्याप्रमाणे त्यांच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे, त्यांच्या जातींना त्यांना एक नाव देणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा ते झालं तरच तुम्ही त्याच्यावरती बेस्ट पुढचा रिसर्च करू शकणार. तर त्याच्यामुळे म्हणजे माझं तरी असं म्हणणार आहे की जर का तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर या एंटॉमॉलॉजीमध्ये. एंटॉमॉलॉजीची तुम्ही डिग्री घेऊ शकता, त्याच्यामध्ये PhD करू शकता आणि तुम्ही स्वतःची रिसर्च लॅब सेटअप करू शकता. म्हणजे पुढेही मोठं क्षेत्र भारतामध्ये तर खूपच स्कोप आहे याला. कारण खूप कमी काम झालेलं आहे भारतामध्ये कीटकांवरती. पण मग हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं झालं, पण सामान्य लोकांच्या दृष्टीनं जे तू म्हणतेस की त्यांचे मित्र व्हा, मित्र किडा म्हणजे मित्र व्हा, तर झुरळाला सुद्धा घाबरणारी लोक आहेत, अगदी उडी मारणारी लोक. बरोबर. तर हा असा जो दृष्टिकोन आहे तो कसा बदलायचा लोकांचा? की उपद्रवी तर आहेत असं आपण म्हणूया, पण किचनमध्ये येतात म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्या येतात, काही गोष्टींवरती अटॅक करतात आणि आपल्याला त्रास होतो. तर तू जसं म्हणतेस की त्यांचा उपद्रव कमी करून त्यांना थोडंसं अस्तित्वाची जाणीव ठेवून त्यांचा आदर ठेवून आपण काय करू शकतो? आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो? पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की झुरळ आपल्या घरात येतं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं घर तेवढं क्लीन नाहीये. अगदी खरं सांगायचं झालं तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे असं अंधाऱ्या जागेत खूप गोष्टी कचरा साठवून ठेवणं टाळा किंवा जितकं स्वच्छ घर ठेवता येईल तितकं स्वच्छ घर ठेवा की जेणेकरून झुरळांना काही कुठे कुजलेले पदार्थ मिळणार नाहीत किंवा चावायला काहीतरी कचरा मिळणार नाही. तर आपला बेसिकली आपल्या घरातला जर का तुम्ही कचरा जास्तीत जास्त कमी केला तर तुम्हाला झुरळ नॅचरली कमी होतील घरातली. त्यातनंही जर का तुम्हाला झुरळ दिसत असली तर तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्याला जरी झुरळांची कितीही भीती वाटली तरी आज ते झुरळ तुमचं घर स्वच्छ ठेवायला मदत करतात. कारण तुमच्या घरातला कुजलेला कचरा ते खातात. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ऍक्च्युली त्यांची खूप मोठी मदत होतीये तुम्हाला. म्हणजे ते दिसायला किळसवाणं वाटतं किंवा तुमच्या दृष्टीने ते काही असू देत, पण आज तो कीटक त्याचा निसर्गामधलं जे काय काम आहे तर तो ते करतोय तर ते त्याला करू द्या.
आणि या उलट ते तुम्हाला मदत करतोय. खरंय. तो सगळा कुजलेला कचरा संपून स्वच्छता करतोय स्वच्छता तुमच्या ठरत घरातली. आहे. म्हणजे जिथे तुम्ही स्वच्छता कमी पडताय अगदी. तर तिथे तिथे ते ते करतायत. काम ते मदतीला ते करतायत. येत आहेत. पण साधारणपणे तर स्वयंपाकघरात येणाऱ्या मुंग्या ह्यांना आपण कसा अटकाव करू शकतो? अम, मी सांगितलं त्याच्याप्रमाणे शक्यतो कुठलेही खाण्याचे पदार्थ बाहेर पडलेले नाहीयेत ना, तर हे बघणं. आणि तुम्ही जर का व्हिनेगर वापरलात, व्हिनेगरचा स्प्रे वापरलात किंवा लिंबू रस वापरलात, किंवा अगदी साधं सांगायचं झालं तर अगदी खूपच मुंग्यांचा त्रास असेल तर ग्लिसरीन कधी कधी वापरून त्या जागेवरती हे करूनही मुंग्या तात्पुरत्या त्या जागेपासून लांब राहू शकतात. किंवा कुठलेही उग्र वास येणारे पदार्थ, मसाल्यांचे पदार्थ, दालचिनी, लवंग अशा गोष्टी ठेवूनही तुम्ही मुंग्यांना लांब ठेवू शकता. बरोबर. म्हणजे साखरेच्या प्रयत्न डब्यात करून जी बघायला लवंग टाकून ठेवा एक्झॅक्टली म्हणतात हा ते तर आहे. ते तेच आहे. बर. So अशा तर असे पद्धतीने प्रयत्न आपण करून तुम्हाला निश्चित त्यांना थोडं लांब ठेवता येऊ शकतं. बरोबर आहे. साधारणपणे पक्षी मित्र किंवा प्राणी मित्र, वृक्ष मित्र असं आपण म्हणतो. मित्रकिडा हे थोडंसं वेगळं नाव आहे. हो. आणि एक्झॅक्टली म्हणजे मित्रकिडा हे नाव डॉक्टर राहुल मराठे यांनी दिलं. आणि त्याच्या मागे संकल्पनाच ही होती की हे जे किडे आहेत तर त्यांचा आपल्याला असंख्य पद्धतीने ते आपल्याला मदत करतायत आणि आपल्याला त्यांचा उपयोग करून घेता येऊ शकतो. तर त्याच्यामुळे किडे हे शत्रू नाहीत तर मित्र कन्सेप्ट आहे त्याच्यामागे. तर नूतन, तू आणि डॉक्टर राहुल मराठे हे जे काही मित्रकिडा फाउंडेशनच्या मार्फत कार्य करताय, संशोधन करताय, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि पर्यावरण पूरक देखील आहे. म्हणजे तुम्ही असेही काही कीटक शोधून काढलेत की ज्यामुळे प्लास्टिकची समस्या सुद्धा दूर करता येऊ शकते. आणि ह्याच्याच बरोबर संरक्षण क्षेत्रात सुद्धा तुम्ही काही तोडगे काढलेत, काही उपाययोजना काढल्यात, त्याच्यामध्ये डॉक्टर मराठेंचं सुद्धा योगदान आहे. तर ही आज सगळी माहिती कीटक विश्वातली अद्भुत अशी माहिती तुझ्याकडनं आज मिळाली. त्याच्यासाठी तू इथे आलीस आणि आम्हाला ही माहिती सांगितलीस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि मलाही खूप छान वाटलं आणि खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल इथे. मित्रकिडा फाउंडेशनच्या वेबसाईटची लिंक आणि संपर्क खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुमचं योगदान तुम्ही आर्थिक स्वरूपात तिथे देऊ शकता. तसेच त्यांचे टी-शर्ट सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही तिथे खरेदी करू शकता. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि ह्या व्यतिरिक्तही अजून कोणते विषय तुम्हाला ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तर शब्दयात्रीच्या पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया, नवीन व्यक्ती, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.